सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळणं हे गरजेचं आहे. ती सक्ती शासनावरती आहे, पालकांवर नाही. पालकांवरती नाही. केवळ सरकारी शाळा बंद करतायत असं नाही. आहेत त्या सरकारी शाळांची अवस्था तुम्ही बघा. शिक्षकांचा अभाव आहे, शिक्षकांची कमतरता आहे. त्यांच्या भिंती बघा, त्यांची अवस्था बघा. ठीक आहे, अशा खूप कमी शाळा असतील की ज्या शिक्षकांनी स्वतःच्या हिमतीवरती चांगल्या ठेवल्यात. बरोबर. शिक्षकांची हिंमत आपल्याला अपेक्षित नाहीये ना, ही जबाबदारी शिक्षकांची आहे का? भारताबाहेरच्या देशांमध्ये खरं तर लाईफ स्किल एज्युकेशन किंवा सिव्हिक सेन्सच्या बाबतीतलं प्रशिक्षण किंवा त्या बाबतीतलं शिक्षण देण्यावर भर दिला जातो. आपल्या भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये हा भर दिला जात नाही. त्याचं नेमकं काय कारण असावं? पालकांकडे आणि समाजाकडे हे मूल 365 दिवस असतं. 4 तासांपेक्षा तर कितीतरी जास्त वेळ पालकांकडे आणि समाजाकडे असतो. तर मग ही जबाबदारी पालकांची नाहीये का? खूप महत्वाची तरतूद ह्या शिक्षण हक्क कायद्याने केली की सर्व शाळांना डोनेशन घेण्यापासून प्रतिबंध केला आहे. म्हणजे जर एखादी शाळा डोनेशन मागत असेल तर ती बेकायदेशीर गोष्ट आहे हे नक्की समजावं. तर शिक्षण हक्क कायद्याने ही पण महत्वाची तरतूद केलेली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही बालकाचा कधीही इंटरव्ह्यू घेतला जाणार नाही, त्याला कुठलीही प्रवेश परीक्षा द्यावी लागणार नाही शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी. खरं तर ही कृत्रिम गोष्ट आहे. शिक्षण घरामध्ये पण होतं. मूल लहानपणापासून घरामध्ये वाढतं आणि त्याचं शिक्षण होतं, त्याला मूल्यांचं शिक्षण मिळतं, लोकांशी कसं वागावं हे शिक्षण मिळतं. पण ही औपचारिक व्यवस्था शिक्षणाची निर्माण झाली आणि त्याचं महत्वाचं कारण हे होतं की शिक्षणामधनं एक चांगलं नागरिकत्व घडावं. शिक्षण हा प्रत्येक मुलाचा नैसर्गिक हक्क असावा असं स्वप्न पाहिलं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले आणि राजर्षी शाहू महाराज. त्यामुळेच महाराष्ट्रात सर्वांसाठी शिक्षणाची दारं उघडली गेली. पण 2026 साली हा प्रश्न अजूनही गंभीर आहे. शिक्षण अजूनही हक्क आहे की पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांचं ओझं आहे? एका बाजूला आरटीई सारखे कायदे कागदावर बदल घडवत आहेत, पण दुसरीकडे गरीब पालकांची स्वप्न ही खाजगी शाळांच्या उंबरठ्यावरच अडकत आहेत. तर आजच्या या पॉडकास्टमध्ये आरटीईचं वास्तव, शिक्षकांचा कोंडमारा आणि प्रशासकीय हस्तक्षेप या सर्वंकष विषयाला आपण स्पर्शणार आहोत. तर आजचे आपले पाहुणे आहेत हेमांगी जोशी, ज्या शिक्षण क्षेत्रामध्ये गेली 25 वर्ष काम करतायत. त्यांची उन्नती नावाची संस्था आहे की जी भाषेवर काम करते आणि त्या शिक्षण हक्क मंचाच्या राज्य संयोजक म्हणून गेली 7-8 वर्ष काम करत आहेत. फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये शिक्षण चळवळ हा एक वसा म्हणून पाहिला जात होता. आज गरीब पालकांना, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी झगडावं लागतंय. तर आजच्या या पॉडकास्टमध्ये शिक्षण हक्क की ओझं हे समजून घेऊया. अजूनही पालकांना, म्हणजे गरीब पालकांना विशेषतः, तर चांगल्या शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायची झाली तर अजूनही त्यांना म्हणावी तशी शाळा किंवा म्हणावं तसं शिक्षण हे मिळत नाही. त्याचं नेमकं कारण काय असं वाटतं की इतक्या सोयी सुविधा, इतक्या योजना आहेत शिक्षण हक्काच्या संदर्भात, तर अजून नेमक्या काय अडचणी येत आहेत? गायत्री, असं आहे की चांगल्या शिक्षणाची व्याख्या आपली काय आहे हे आधी मुळात पाहायला हवं. आता जे आपल्या समोर एक चित्र दिसतं, त्याच्यामध्ये काय सामान्य लोकांच्या डोळ्यासमोर जे चांगलं शिक्षण म्हणून येतं, त्यावेळेला त्यांच्या डोळ्यासमोर काय येतं की आपलं मूल छानपैकी अत्यंत छान गणवेश घालून शाळेत जात आहे, त्याच्या पायात बूट आहेत, कदाचित टाय आहे आणि चांगले कपडे आहेत, त्याच्यानंतर दप्तर खूप चांगलं घेतलेलं आहे, त्याच्यानंतर दाराशी यायला बस आहे किंवा माझं मूल रिक्षेने किंवा मोठ्या चांगल्या वाहनाने ते शाळेमध्ये जात आहे. तर ह्याला आपण चांगलं शिक्षण म्हणणार आहोत का? का शिक्षण हे माणसाला आतून उन्नत करण्यासाठी, म्हणजे मुलांना साधं लिहिता वाचता, साक्षरता त्यांची खूप चांगली व्हावी, त्यांचं भाषिक क्षमता त्यांच्या चांगल्या वाढाव्यात, त्यांच्या गणितीय क्षमता, विज्ञानाच्या क्षमता, आणि त्याचं त्यांना दैनंदिन जीवनामध्ये आपलं जीवन जगण्यामध्ये ऍप्लिकेशन करता यावं. ह्याला आपण चांगलं शिक्षण म्हणणार, ह्याच्यावरती हे अवलंबून आहे. तू जो प्रश्न विचारलास तो मला असं वाटतं की तो पॉइंट आउट करतोय की चांगले, म्हणजे मी असा अर्थ काढते की चांगला म्हणजे तुला असं म्हणायचंय की दर्जेदार शिक्षण म्हणत असताना जे मुलांना उन्नत करणं, मुलांचं आयुष्य उन्नत करणं, त्यांना चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असं पाहणं, अशा दृष्टीने तू चांगलं म्हणतेस असं मी याच्यामध्ये गृहीत धरते. पालकांच्या डोक्यात एक फॅन्टसी असते की शेजारच्याचं जे मूल आहे
ते चांगलं, जसं मगाशी तू म्हणालीस की पाटी दप्तर पेन्सिल किंवा एक चांगला एक वरती कोटिंग जे चांगलं असतं हम्म, शाळेचं, हम्म, हम्म, गणवेश असेल किंवा बूट असेल, हे जे हम्म, काही पाहून जे हम्म, पालकांना वाटतं की माझंही मूल अशा चांगल्या शाळेत, हम्म, चांगल्या इन द सेन्स हम्म, अशा एलिट शाळेमध्ये हम्म, जावं, अशी जी एक उर्मी निर्माण होते, हम्म, त्या उर्मीला आपण चांगलं शिक्षण हम्म, म्हणायचं का, हम्म. हा एक प्रश्न. आणि ते चांगलं म्हणत असताना मग नेमकी दर्जा हा शिक्षणाचा ह्याच्यावर फोकस कसा असू शकतो? आता असं आहे की मूल जेव्हा शाळेमध्ये जातं तेव्हा त्याला काही बेसिक गोष्टी तर मिळणं आवश्यक आहे. बेसिक गोष्टी म्हणजे कुठल्या? तर एक चांगली इमारत असायला हवी की जी गळणार नाही, जे पत्र्यांमधनं जिथे मला उकाडा होणार नाही, जिथे पंखे आहेत, पुरेसा विजेची व्यवस्था आहे, प्रकाशाची जिथे पुरेशी व्यवस्था आहे, खेळायला मैदान आहे, वाचनालयाची सुविधा उपलब्ध आहे, मुलांना बसायला चांगल्या बसकरं आहेत किंवा सतरंज आहेत किंवा बेंचेस आहेत. तर असं जे शिक्षण हा मुळामध्ये मुलांचा मूलभूत अधिकार आहे. हम्म, आणि तो सर्व शाळांमध्ये उपलब्ध असणं गरजेचं आहे. सर्व म्हणत असताना मी कुठलं म्हणते तर सरकारी शाळा, सर्व सरकारी हम्म, शाळांमध्ये पण त्याच्यामध्ये मी म्हणते, दुसऱ्या खाजगी शाळा पण म्हणते आहे, हम्म. आणि ज्या काही आश्रम शाळा आपण आता आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत, म्हणतोय आहोत. तर त्या सर्व प्रकारच्या शाळांमध्ये किमान या बेसिक सुविधा असल्या पाहिजेत. हम्म, आणि हे असलं पाहिजे, हे केवळ आपण माणसं चांगल्या इच्छेने म्हणतोय तशातला भाग हम्म, नाही. हम्म, हम्म. तर जो आपल्याकडे शिक्षण हक्क कायदा 2009 साली आला, तर त्या शिक्षण हक्क कायद्यामध्ये हे नमूद केलेलं आहे की ह्या सुविधा, या बेसिक मिनिमम सुविधा आहेत आणि त्या मुलांना मिळायलाच हव्यात. हम्म, त्याच्यामुळे चांगलं शिक्षण म्हणत असताना चांगलं भौतिक वातावरण, हम्म, हे तरी आपण आता निदान विकसित भारताचं जेव्हा आपण स्वप्न पाहतो त्यावेळेला हे चांगलं शैक्षणिक वातावरण तरी मुलांना मिळायला हवं आणि ते सर्व शाळांमध्ये असायला हवं. हम्म. आता शिक्षणाचा दर्जा ही तशी सापेक्ष संकल्पना आहे, ठीक हा. आहे. पण तो जो काही, जी कुणाच्या मनात सापेक्ष संकल्पना असेल किंवा प्रत्येक व्यक्तिगणिक किंवा याच्या गणित ती जर बदलणार असेल, तरी एक मूलभूत गोष्ट अशी आहे की ते शिक्षण पुरवण्यासाठी हं, एक काही बेसिक मिनिमम सुविधांची गरज असते. आता कुठल्या सुविधा? तर शाळा एक भिंती त्याच्या चांगल्या असायला हव्यात, हम्म, वर्गखोल्या व्यवस्थित पुरेशा मोठ्या असायला हव्यात, हम्म. त्याच्यानंतर त्याला छप्पर छत असायला हवं, ते छत गळकं नसायला हवं. बरोबर. त्याच्यानंतर शाळेमध्ये वर्गांमध्ये विजेची व्यवस्था असायला हवी, पंखे चालू अवस्थेत असलेले असायला हवेत. हम्म, हम्म, हं हम्म, बसायला बेंचेस असण्याची गरज आहे किंवा बसकर, जेव्हा प्राथमिक वर्गांमध्ये खाली मुलं बसतात हम्म, तर बसकर असण्याची गरज आहे. पुरेसा प्रकाश असण्याची गरज आहे, वाचनालयाचं तिथे साहित्य असण्याची गरज आहे, हम्म. पुस्तकं असायला हवीत, मैदान असायला हवं. तर ह्या बेसिक मिनिमम सुविधांची तिथे गरज आहे, तर त्याला आपण दर्जेच्या व्याख्येमध्ये नक्की आणू शकू. हा. जिथे या सुविधा नाहीत तिथे हा. दर्जा चांगला नाही असं आपण निश्चितपणाने म्हणू शकतो. ओके. तर हा दर्जा, जो भौतिक सुविधांचा दर्जा आहे, तो मात्र सर्व ठिकाणी चांगला हम्म, असायला हम्म. पाहिजे. जो आंतरिक जो दर्जा आहे, हा शिक्षणाचा एक गाभा हा म्हणून हा म्हणतो आपण, हम्म तर तो शिक्षणाचा आंतरिक गाभा काय हम्म असतो आणि काय हम्म असायला हवा, हम्म हम्म की ज्याच्याकडे पालकांनी आकृष्ट व्हायला हवं किंवा आकर्षित व्हायला हम्म. हवं? मुळामध्ये शिक्षण हे कशातनं आलं? हं, शिक्षण हे तसं बघायचं झालं तर ज्याला तुम्ही सुरुवातीला उल्लेख केलात हं. की फुले शाहू आंबेडकरांनी ह्याच्यासाठी शिक्षणाचा पाया हो, रचला. पाया रचला आणि त्याच्यामध्ये त्यांनी भरपूर फक्त पाया रचला आणि तो त्याच्यासाठी खूप सरकारी पातळीवरती दबाव पण आणले आणि लढे हं, पण हं, दिले. तर हे शिक्षण का आवश्यक आहे मुळामध्ये? तर हं, शिक्षण आणण्यात खरं तर ही कृत्रिम गोष्ट आहे. शिक्षण घरामध्ये पण होतं. मूल लहानपणापासून घरामध्ये वाढतं आणि त्याचं शिक्षण होतं. त्याला मूल्यांचं शिक्षण मिळतं, लोकांशी कसं वागावं हे शिक्षण मिळतं, हे हं, घरामधनं हं, मिळतं. हं, पण ही औपचारिक व्यवस्था शिक्षणाची निर्माण झाली आणि त्याचं महत्वाचं कारण हे होतं की शिक्षणामधनं एक चांगलं नागरिकत्व घडावं. हं? हे नागरिकत्व कशा प्रकारचं असेल तर जे संविधानाला आताच्या परिस्थितीत आपण बघायचं झालं तर नागरिकत्व घडवणूक आपण कशाला म्हणतो, तर संविधानामध्ये जी मूल्य दिलेली आहेत तर त्या मूल्यांचं अनुपालन करणारा असा समाज निर्माण व्हावा, हं, 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 शांतीच्या दिशेने जाणारा समाज निर्माण व्हावा आणि हं, त्याचबरोबर आपली आर्थिक क्षमता, जी देशाची हं, किंवा आपल्या राज्याची, आपली कुटुंबाची पण हं, आर्थिक क्षमता वाढवण्याची त्याच्यामध्ये क्षमता यावी, यासाठी आवश्यक आणि उपयुक्त असलेला तो जो करिक्युलम आहे, जो काही अभ्यासक्रम आहे, हं, तर ते जर नीटपणाने मुलांना दिलं जात असेल हं, तर तिथे आपण दर्जेदार शिक्षण मिळतंय असं आपण नक्की म्हणू हं. शकू. आणि याच्यासाठी मग आपल्याकडे जसं गरीब विद्यार्थ्यांकरता किंवा खाजगी शाळांची सुद्धा दारं उघडी झाली आहेत आरटीच्या या एका निर्णयाने. तर ती नेमकी काय आहे आरटी, जो कायदा आहे, त्या कायद्याने खरं तर संरक्षण मिळालंय गरीब पालकांना, गरीब विद्यार्थ्यांना.
तर ते नेमकं काय आहे? चांगला प्रश्न आहे. शिक्षण हक्क कायदा आपल्या देशामध्ये म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं 1947 साली, पण त्याच्यानंतर सर्वांना सर्वांना समान असा शिक्षण हक्क कायदा मात्र आपल्याकडे 2009 साली झाला. आणि तो शिक्षण हक्क कायदा काय सांगतो तर सर्व मुलांना मोफत हम्म, आणि सक्तीचं शिक्षण मिळणं हे गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे त्या कायद्याचं नावच असं आहे की मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा बाल अधिकाराचा कायदा 2009 हम्म, असं ते कायद्याचं टायटल आहे. हम्म, ठीक आहे. तर मोफतचा अर्थ काय आहे तर कुठल्याही मुलं आपल्याकडे देशामध्ये काही अशी सांपत्तिक स्थिती सर्व समाजाची चांगली नाही, हा, दारिद्र्य रेषेखालची लोक आहेत, निम्न मध्यम वर्ग आहे किंवा गरीब वर्ग आहे आणि हम्म, उच्च वर्ग आहे. तर अशी आपल्याकडे उतरंड आहे, एक प्रकारची वर्गीय उतरंड पण आहे, ती हो, सामाजिक आर्थिक निकषांवरती किंवा पॅरामीटर्स वरती झालेली हम्म, आहे. तर ह्या सर्व ही सर्व उतरंड लक्षात घेता हम्म, कुठल्याही बालकाला हम्म, आपल्याकडे केवळ पैसे नाहीत, याच्यासाठी मला हम्म. चांगल्या शिक्षणापासून वंचित राहावं लागावं ही परिस्थिती कोणावरतीही येता कामा येऊ नये. नये, हा, अशी काळजी, अशी अपेक्षा ह्या शिक्षण हक्क कायद्यामध्ये घेतलेली आहे, बरोबर. व्यक्त झालेली आहे. हा, तर त्याच्यामुळे ते कायदा असं म्हणतो की सर्वांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे. हं? बरोबर. मोफत शिक्षण म्हणत असताना काय तर मला कुठल्याही प्रकारचे असा कुठलाही खर्च बालकाला किंवा पालकांना करावा लागू नये की ज्याच्यामुळे त्याच्या शिक्षण घेण्यात बालकांच्या शिक्षण घेण्यामध्ये अडथळा निर्माण होईल. हा म्हणजे त्याच्यामध्ये आपण गणवेश पण मोडतो, फी तर मोडतेच की फी हम्म, सुद्धा त्यांच्याकडनं मुलांकडनं घेऊ नये, हो, गणवेशाचा खर्च लागू नये, त्यांना लेखन साहित्य वाचन साहित्य हे हम्म, मोफत मिळावं, हम्म, या सगळ्या अपेक्षा त्याच्यामध्ये केल्या गेल्यात. हम्म, बरं ती करताना सुद्धा असा भेदभाव नाही की श्रीमंतांच्याकडनं तुम्ही पैसे घ्या, असा काही भेदभाव त्याच्यामध्ये हम्म, नाही. हम्म, असं सांगितलेलं आहे की सर्व मुलांना हे मोफत हो, मिळावं. हम्म. तर ही मोफत शिक्षणाची प्रामुख्याने त्याच्यामध्ये मग झालेली ते व्याख्या आहे. शासकीय शाळा आणि निमशासकीय शाळा. शासकीय शाळांना प्रामुख्याने आता ही तरतूद कोणाला लागू आहे हा, मोफत हा, शाळांची किंवा एकूणच तर ज्या शाळांमध्ये ज्या शाळा सरकारी आहेत हा, आणि ज्या शाळा सरकारचं अनुदान घेतात, हा, काही अंशाने घेत असतील किंवा पूर्णत्वाने घेत असतील, तर अशा सर्व शाळांना हा मोफतचा नियम लागू ओके, आहे. ओके. मी मोफत समजले, पण हम्म. सक्तीचं शिक्षण हम्म. नेमकं काय आहे? तर असं वाटेल कोणाला की सक्ती म्हणजे मुलांवरती हा, सक्ती आणि पालकांवरती हा, सक्ती. हा, तर खरं तर तो तसा अर्थ नाही. ती हा, सक्ती प्रामुख्याने जी आहे ती सरकारवरती आहे. हा, तर ती सरकारवरती कशी हा, तर कायदा असं सांगतो की प्राथमिकचे वर्ग म्हणजे इयत्ता 1ली पासून ते 5वीचे वर्ग जे हा, आहेत हा. त्या मुलांना शाळा 1 किलोमीटरच्या अंतरात असली अंतरावर पाहिजे. हं? असली पाहिजे. आणि 6वी ते 8वीच्या मुलांसाठीची शाळा ही 3 किलोमीटरच्या परिघात असली पाहिजे. असं का तर मुलांना त्याच्यासाठी प्रवास करावा लागू नये. हम्म, हं? हम्म, हम्म, तर ही त्यातली प्रमुख अपेक्षा आहे. मग ही जी तरतूद आहे तर ती सक्ती म्हणजे अशा शाळा उभ्या करणं 1 किलोमीटरच्या परिघात हम्म, आणि हम्म, 3 किलोमीटरच्या परिघात हम्म, अशा शाळा उभ्या करणं ही हम्म. सरकारवरती असलेली सक्ती आहे. हो, दुसरी सक्ती अशी आहे की जे शाळेचे नॉर्म्स ठरवून दिले गेलेत की हा, शाळा कशी असायला हवी, हा, हा त्याच्या भिंती कशा असायला हव्यात, त्याच्यानंतर त्याला किती वर्गखोल्या असायला हव्यात, हे हा, सगळे नॉर्म्स त्या शिक्षण हक्क कायद्यामध्ये दिलेले आहेत. हा, तर त्याप्रमाणे ती शाळा उभी करणं हा, म्हणजे अगदी वाचनालयाची तरतूद पण त्याच्यामध्ये आहे. हम्म, वाचनालय असायला पाहिजे, खेळाचं मैदान असायला पाहिजे, खेळाचं साहित्य असायला पाहिजे. तर ओके. अशी बेसिक मिनिमम सुविधांनी संपन्न हम्म, असलेली शाळा 1 किलोमीटरच्या परिघामध्ये 1ली ते 5वीच्या मुलांसाठी आणि 3 किलोमीटरच्या परिघामध्ये 6वी ते 8वीच्या ओके. मुलांसाठी उपलब्ध असण्याची अपेक्षा हा. आहे आणि ती सक्ती शासनावरती आहे, पालकांवर नाही. पालकांवरती नाही. ओके. म्हणजे पालकांची ती जबाबदारी आहे की मुलांना शाळेत बरोबर, घालणं. बरोबर. शासनावरती सक्ती आहे की मुलाला त्या शाळेमध्ये शाळेपर्यंत आणणं. पालकांना मात्र ती जबाबदारी आहे. जबाबदारी आहे. बरोबर. ओके. आता बऱ्याचदा असं होतं की खेड्यामधली मुलं असतात, खेड्यातले पालक असतात आणि त्यांना चांगल्या शाळेमध्ये घालायचं असतं आपल्या मुलांना. पण जेव्हा आर-टी कायद्याच्या अंतर्गत या मुलांना जेव्हा शाळेत घालण्यासाठी पालक इच्छुक असतात आणि संबंधित जो काय कायद्याचा जो जी-आर घेऊन जातात. अशा वेळेस त्यांच्या मनात एक भीती असते, की आपलं मूल मॅच होईल का इतर मुलांच्या सोबत? किंवा त्यांना अजून वेगवेगळ्या प्रकारचे एक वेगळी एक भीतीची मानसिकता असते. ती नेमकी काय आहे आणि ते कसं भेदलं जावं? म्हणजे तुम्ही म्हणताय की खाजगी शाळांमध्ये प्रवेश घेताना असा हां, तुमचा खाजगी प्रश्न आहे. शाळांमध्ये. हं. हां, तर म्हणजे जो शिक्षण हक्क कायद्याचा कलम 12 जे आहे, हां, हं, हां, ते असं म्हणतं की 25% आरक्षण, हां. हं, वीकर सेक्शनला म्हणजे कोणाला की आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या त्याची व्याख्या केलेली आहे. त्या व्याख्येमध्ये मी जात हो, नाही की वीकर हो, सेक्शन म्हणजे हो, कोण. हो. हं. तर त्या मुलांना नजीकच्या कुठल्याही हां, खाजगी शाळेमध्ये
बालवर्गापासून, जर ती शाळा बालवर्गापासून असेल तर बालवर्गापासून, जर हम्म. ती शाळा पहिलीपासून असेल तर पहिल्या इयत्तेमध्ये प्रवेश मिळावा आणि अशा 25% मुलांची फी हम्म. शासन त्यांना प्रतिपूर्ती करेल. शासन ओके. खाजगी शाळांना या फीची ओके. प्रतिपूर्ती करेल. हा. म्हणजे फी मुलांना भरावी लागणार नाही, हा. तर त्यांची फी शासन भरेल. शासन हं? भरणार आहे. तर ती फी सुद्धा किती आहे? तर जी शाळेची फी असेल तेवढी नाही. ओके. म्हणजे समजा शाळेची फी असेल एक काहीतरी 25,000 रुपये हा. वगैरे हा. किंवा 30,000 रुपये वगैरे किंवा हा. 50,000 हा. रुपये अशी जी हा. काय वार्षिक फी असेल, हा. शासनाने ठरवून दिलेला दर आहे हम्म. की तो जो काहीतरी 16,000-16,500च्या आसपास येतो. हम्म. हं? ती जी रक्कम आहे तेवढ्याच रकमेची प्रतिपूर्ती त्या शाळेला केली जाईल. ओके. पण जर समजा ती शाळा हा. त्याच्यापेक्षाही कमी फी विद्यार्थ्यांकडनं आकारत असेल, हो. हं, हो. तर मग ती जी रक्कम कमी आहे हा. त्या रकमेची प्रतिपूर्ती शासन त्या शाळांना करेल. ओके. ठीक आहे. तर हे जेव्हा तुम्ही म्हणताय की ह्या शाळांमध्ये प्रवेशित जेव्हा मुलं होतात बरोबर. त्यावेळेला त्यांना दडपण येत नाही का? हा. हं? तर आता मुद्दा असा आहे की आपल्या इकडच्या खाजगी शाळा, हं, तुमच्या डोळ्यासमोर जर पुण्याकडच्या आणि हा. हा. मुंबईकडच्या अशा मोठ्या हा. मोठ्या हा. एलिट शाळा असतील किंवा एलिट शाळा. श्रीमंत हा. शाळा हा. असतील, हा. तर त्या शाळांची गोष्ट वेगळी. तिथे हा. तुम्ही म्हणता तशी परिस्थिती येऊ शकते. हा. पण त्या शाळा कमी आहेत. ओके. इतक्या मोठ्या संख्येने ते शाळा नाहीत. त्या फार कमी ओके. शाळा तशा आहेत. बर. तर अशा शाळांमध्ये मूल जेव्हा प्रवेश घेतं त्यावेळेला त्याचं नक्की त्याच्यावरती दडपण येऊ शकतं. हा. पण ते दडपण त्या मुलांना येऊ नये, कारण सगळी मुलं हा. शेवटी सगळी सारखी बरोबर. आहेत. बरोबर. तर ते दडपण येऊ नये याची काळजी त्या संबंधित शाळेच्या मॅनेजमेंटने, ओके. शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी यांनी घेणं गरजेचं आहे की ही ओके. मुलं कशी सामावली जातील. ओके. त्यांच्यावरती आपल्या वर्गीय कमीपणाचं, त्यांच्यावरती मुलांवरती दडपण येणार नाही हम्म. किंवा ह्या हम्म. मुलांपेक्षा आम्ही वेगळे आहोत ही वेगळेपणाची भावना त्यांच्यामध्ये येणार नाही, हा. यासाठीचे प्रयत्न करण्याची जबाबदारी ही त्या शाळांची आहे. हम्म. हा, तर त्या शाळांनी ती जबाबदारी चांगल्या पद्धतीने घेतली तर मुलांना काही अडचण येत नाही. हम्म. मुलं त्या शाळेमध्ये शेवटी मुलं ऍडजस्टेबल असतात, हम्म. अडॅप्टेबल असतात. मुलं त्या शाळेमध्ये चांगली रोळू शकतात. हम्म. आता तुमच्या प्रश्नाची जी दुसरी बाजू आहे की ह्या एलिट शाळा आपण सोडल्या, श्रीमंत शाळा सोडल्या, हो. तर बाकी ठिकाणी असलेल्या खाजगी बाकीचा शाळा, काही तर प्रश्न ह्या तर येत काय नाही. तुमच्या अगदी आमच्यासारख्या अगदी. आणि हो. गरिबांच्या मुलांनाच प्रवेश हो. देतात. हो. हो. त्याच्यामुळे तिथे त्यांना समायोजनाची आणि अशी काही हा. फारशी अडचण येईल असं काही त्याच्यामध्ये पण माझा मुद्दा याच नाहीये. प्रश्नाला धरून एक वेगळा उपप्रश्न असा आहे की समजा तू तू जसं मगाशी म्हणालीस की त्यातला जो काही फीचा जो खर्च आहे तर तो शासन देतो, तर अशा बऱ्याच शाळांची अशी ओरड असते की आम्हाला ते पैसे प्रशासनाकडनं मिळवायला खूप अडचणी येतात आणि मग आमच्यावर खूप आर्थिक भार पडतो शाळांवर. तर अशा वेळीस मग ही आरटीईच्या कायद्याअंतर्गत आलेल्या ज्या मुलांच्या बाबतीतला भेदभाव हा शाळा पातळीवर होतो का? तो तसा भेदभाव शाळा पातळीवरती होतो का, तर असे काही किस्से तरी अजून किंवा अशा बातम्याही काही बातम्या ऐकायला आलेल्या नाही. मिळालेल्या नाहीयेत. ओके. प्रतिपूर्ती होत नाही हे हा. खरं आहे. म्हणजे ते सुद्धा आपण हो. वर्तमानपत्रातनं वाचतो, हो. त्याच्यावरूनच ते कळतं. हा. पण त्याला दुसऱ्या बाजूने जर विचार करायचा हा. झाला तर थोडीशी मी एक पूर्वीची पार्श्वभूमी देते. हा. तुला माहिती असेल की पूर्वीच्या काळी जेव्हा स्वातंत्र्य आपल्याला मिळालं त्यावेळेला शाळा अशा जागोजागी जितक्या प्रमाणात आपण आता पाहतोय तितक्या त्या नव्हत्या. त्यावेळेचं जे वातावरण होतं त्याच्यामध्ये असं होतं की अशी अपेक्षा केली गेली की लोकांनी पुढे येऊन शाळा उभ्या कराव्यात हो. आणि त्याला फिलॅन्थ्रॉपिक अप्रोच होता. म्हणजे कसा की एक सेवाभावी वृत्ती होती. म्हणजे तुला अगदी सगळ्यांना परिचित असलेलं उदाहरण म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटलांचं, हो. की ज्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली. आता हे एक उदाहरण आहे. असे अनेक लोक आहेत की ज्यांनी आपापल्या ठिकाणी शाळा स्थापन केलेल्या हा. आहेत. हा. तर त्या शाळा स्थापन करण्यामागे त्यांचा बिझनेस प्रॉफिट मेकिंग हा हेतून होता. ओके. त्यांचा संपूर्ण हेतू हा ह्या मुलांना, आपल्या जनतेच्या मुलांना शिक्षण मिळावं हा त्यातला प्रमुख हेतू होता. आता त्यावेळेला त्या मुलांकडे फी नव्हती, त्यावेळेला अशा सरकारी शाळांचा असा प्रकार पण नव्हता, पण तरीही शिक्षण मिळत होतं कारण त्या मॅनेजमेंटने, त्या लोकांनी ती लोकांकडनं डोनेशन जमा करून त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली होती बरोबर. आणि त्यांना मोफत शिक्षण पुरवलं हा. होतं. आताच्या काळामध्ये जेव्हा आपली इकॉनॉमी वाढते असं आपण म्हणतो आहोत, हा. त्यावेळेला म्हणजे त्या स्वातंत्र्यानंतरच्या परिस्थितीमध्ये जर हे डोनेशन मिळवून किंवा लोकांकडनं निधी उभा करून जर मुलांचं शिक्षण फ्री होत होतं, तर मग आता ते किती अवघड आहे. खरं तर ते अवघड असता कामा नये. बरोबर. म्हणून आता म्हणजे माझं उलट असं म्हणणं आहे, तुमच्या प्रश्नाचं थेट उत्तर द्यायचं झालं तर माझं म्हणणं असं आहे की शासन जरी प्रतिपूर्ती करत नसलं हा. तरी देखील ह्या मुलांची
मुलांचं शिक्षण चांगलं व्हावं किंवा आपल्या हम्म. शाळांमध्ये व्हावं याची जबाबदारी ह्या शाळांनी उचलायला काही हरकत नाहीये. ओके. हं. त्या शाळांचे जे मॅनेजमेंट्स आहेत त्यांनी डोनेशन मधनं निधी उभे करून ह्या मुलांचं शिक्षण करावं. हम्म. ह्या मुलांना शिक्षणाची प्रतिपूर्ती आपल्याला सरकारकडनं मिळत नाहीये म्हणून सरकार दरबारी अर्जावं करणं आणि आपल्या सीटा कमी करून घेणं म्हणजे हम्म. असं ह्या हम्म. शाळा करतायत की हो हो अल्पसंख्येचा हो दर्जा मिळवतात की हो जेणेकरून आपल्या नियमातनं हो. सुटका व्हावी. आताच म्हणजे लेटेस्टच ती गोष्ट झाली की हा 75 अल्पसंख्याक शाळा म्हणून सह्या करण्यात आल्या बरोबर बरोबर आणि तो निर्णय मागे घेण्यात आला. बरोबर त्यामागचं हे कारण महत्वाचं होतं. बरोबर आहे. ओके. तर हे करण्याच्या ऐवजी एक जबाबदारी म्हणून स्वीकारावी. अजूनही आपला समाज तेवढ्या आर्थिक रचनेमध्ये आलेला नाहीये, हम्म. आर्थिक संपन्नतेमध्ये आलेला नाहीये. हा. म्हटल्यावरती आम्ही ज्या मुलांना शिक्षण देतो आहोत, त्याच्यातल्या काही टक्के मुलांना आम्ही बिना फीचं शिक्षण देऊ, ही आपणहून खरं तर जबाबदारी घेण्याची गरज आहे. हम्म. हम्म. म्हणजे जो स्वातंत्र्यानंतर जो अप्रोच घेतला हम्म. गेला हम्म. हम्म. मान्यवरांकडनं किंवा मोठ्या मोठ्या लोकांकडनं किंवा छोट्याही लोकांकडनं, त्याच अप्रोचची अजूनही गरज आहे. ओके. आणि हे ह्या शाळांनी समजून घेण्याची गरज आहे. अजून आपला देश अशा पातळीला आलेला नाहीये हो. की आपण ह्याच्यातनं फिया मिळवून आणि प्रॉफिट मधून आपण शाळा चालवाव्यात. शाळा अजून चालू अशा अप्रोच पर्यंत आपला देश अजून आलेला आलेला नाही. नाहीये. गरीब जनता आहे, हो. दारिद्र्य रेषेखालची जनता आहे. तर हा. त्यांना शिक्षण देण्याची जबाबदारी ह्या संस्थांनी घ्यावी. बरोबर. खाजगी शाळा चालवणाऱ्या संस्थांनी जरूर घ्यावी. आरटीएच्या कायद्याअंतर्गत सरसकट मुलांना शिक्षण मिळावं हा जरी नियम असला तरी काही काही मुलांमध्ये काही मुलांच्या जन्माच्या वेळेचे दाखले पण नसतात किंवा काही सरकार दरबारी नोंद पण नसते की यांचा जन्म झालाय. बऱ्याच ठिकाणी अशा घरगुती ठिकाणी बाळंतपण होतात त्याची कुठे नोंद नसते. तर अशी मुलं जर शिक्षणाच्या प्रवाहात जर आणायची असेल तर आरटी कायद्याचा कितपत त्याला सपोर्ट आहे, कसा सपोर्ट आहे? चांगला प्रश्न आहे. हे खरं तर पूर्वी खूप सारे अडथळे होते. म्हणजे हा. या निमित्ताने मी तुम्हाला सांगेन, की शिक्षण घेणं हे सुकर करण्यासाठी सामान्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ते शिक्षण सुकर व्हावं, विना हम्म. अडथळा व्हावं, हम्म. हम्म. म्हणून या कायद्यामध्ये बऱ्याच तरतुदी केलेल्या आहेत. हम्म. त्यातली एक प्रमुख तरतूद तुम्ही जी आता सांगता ती. हम्म. पूर्वी अडथळा काय होता, तर माझ्या बालकाच्या जन्माचं सर्टिफिकेटच नाहीये. त्याच्यामुळे हम्म. शाळा प्रवेश देताना खूप आडकाठी करायची कारण हम्म. त्यांना ते नियम होते की बरोबर. आम्हाला काही डॉक्युमेंट्स लागतात. हम्म. हे आणि मग त्याच्यामुळे व्हायचं असं की ज्या मुलांकडे हे डॉक्युमेंट्स नाही तर ती मुलं एकतर त्यांना शाळेमध्ये प्रवेश घेण्यापासून हम्म. वंचित राहायची, हम्म. उशिरा शाळांमध्ये प्रवेश मिळायचा. हम्म. अशा सगळ्या याच्यामुळे त्या मुलाच्या मनोधैर्यावरती पण परिणाम होण्याचे चान्सेस असतात आणि मूल शिक्षणाच्या बाहेर जातं. हम्म. हे लक्षात घेऊन कायद्याने ही तरतूद केलेली आहे की कुठल्याही मुलाला हम्म. त्याच्याकडे कुठलंही डॉक्युमेंट नाही हम्म. म्हणून त्याला प्रवेशापासून रोखता येणार नाही. बर. जर एखादं मूल त्याचे आई वडील हा. शाळेमध्ये घेऊन गेले, मुलगा मुलगी घेऊन गेले आणि हा. सांगितलं की आम्हाला प्रवेश हवा आहे, हो. तर त्याची बेसिक काहीतरी कागदपत्र पाहावी. ती सुद्धा जरी नसली तरी देखील त्याला पहिले प्रवेशित करावं. हा. प्रवेशित केल्यानंतर पुढच्या काही कालावधीमध्ये ती कागदपत्र जमा करण्याची व्यवस्था करावी. बरोबर. त्याच्यामुळे कुठलंही कागदपत्र नाही म्हणून माझ्या मुलीचा दाखला राहतो आहे, शाळेमधला हम्म. प्रवेश राहतो हम्म. आहे असं हम्म. होता कामा नये. ही तरतूद ह्याच्यामध्ये केली आहे. हम्म. दुसरी आणखीन सगळ्यात महत्वाची तरतूद मी तुम्हाला सांगेन की जी सामान्य लोकांनी पण ऐकणं गरजेचं आहे की काही एक 10-12 वर्षापूर्वीपर्यंत तुझी पण मुलगी त्या काळामध्ये हो होती, तर तू ऐकलं असेल की डोनेशन्स खूप सारी शाळा हो घेत होत्या, हो हो बरोबर? हो. तर खूप महत्वाची तरतूद ह्या शिक्षण हक्क कायद्याने केली की सर्व शाळांना, हा. सरकारी शाळा तर डोनेशन घेतच हो नाहीत, हो. पण कुठल्याही खाजगी शाळेला सुद्धा डोनेशन घेण्यापासून प्रतिबंध केला आहे. हम्म. म्हणजे जर एखादी शाळा डोनेशन मागत असेल तर हम्म. ती बेकायदेशीर गोष्ट आहे. पालकांकडनं डोनेशन. पालकांकडनं डोनेशन मागत असेल तर ती बेकायदेशीर हा. गोष्ट आहे, हे हा. नक्की समजावं. ओके ओके. ही दुसरी तरतूद केली. म्हणजे जो काही इमारत निधी आहे, अमुक निधी हो आहे जो पालकांकडनं हो घेतला जातो जनरली, त्याला बंदी आहे. बंदी आहे. ओके. तिसरी सगळ्यात महत्वाची आणखीन महत्वाची तरतूद आहे ती म्हणजे की ते खूप पेव फुटलं होतं. म्हणजे अजूनही काही शाळांमध्ये ते होतं की मुलांना प्रवेश देताना मुलाचा इंटरव्ह्यू घेतला जातो, हा. त्या मुलीचा इंटरव्ह्यू घेतला जातो हो. आणि मग तो इंटरव्ह्यू घेतल्यानंतर ठरवलं जातं की या मुलीला प्रवेश ऍडमिशन द्यायचा की द्यायचं का नाही, नाही. हा. ऍडमिशन द्यायची की नाही. तर शिक्षण हक्क कायद्याने ही पण महत्वाची तरतूद केलेली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही बालकाचा मुलीचा, मुलाचा, कुठल्याही बालकाचा कधीही इंटरव्ह्यू घेतला जाणार नाही, त्याला कुठलीही प्रवेश परीक्षा द्यावी लागणार नाही लागणार. शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी म्हणून. हो हो. त्यामुळे ही खूप सामान्य लोकांसाठी ही अत्यंत महत्वाची ज्याची माहिती असणं आवश्यक आहे हो अशी ही गोष्ट आहे. हो. पण असं झालं तर काय करायचं मग?
म्हणजे तुम्ही म्हणजे म्हणताय असं की जनरली करतात आता. हम्म, हे बिनबोबाटपणाने काम खरं तर चालू आहे आणि बरेच पालक किंवा बरेच सर्वसामान्य लोक पण अवेअर नाहीत. इवन शाळेतले शिक्षक जेव्हा असं कम्युनिकेशन करतात, अगदीच परवा दिवशी माझ्या मुलाचे ऍडमिशन घ्यायच्या वेळेस म्हटलं होतं की आम्ही आधी त्याची परीक्षा घेऊ, तर त्यावेळेस पालकांनी कसं रिॲक्ट व्हावं. कलम 4 आणि कलम 13 हे हम्म. जर तुम्ही शिक्षण हक्क कायद्याचे पाहिलेत तर हा त्याच्यामध्ये ह्या तरतुदी आहेत. हा कुठल्या? की तुम्हाला प्रवेश परीक्षा घेता येणार नाही आणि तुम्हाला डोनेशन मागता येणार हा नाही. हा ठीक आहे. तर जेव्हा अशी घटना घडते त्यावेळेला त्या संबंधित पालकांनी आपल्या आपण जिथे राहतो त्याचे जे तालुका शिक्षणाधिकारी असतील हम्म, किंवा जिल्हा शिक्षणाधिकारी असतील त्यांच्याकडे लेखी तक्रार करता येऊ शकते. हम्म, आणि ह्या कलमांचा आधार द्यायचा. कलमांचा आधार जरी दिला नाही, आपल्याला कलम माहिती असण्याची काही गरज नाही, पण तुम्ही नुसतं असं पत्र जरी दिलं की अशा पद्धतीने माझी प्रवेश परीक्षा घेतली जाते आणि त्या आधारावरती मला ऍडमिशन माझ्या मुलीला मिळत नाहीये हम्म. किंवा डोनेशन मागितलं जात आहे, तर शिक्षणाधिकाऱ्यांनी तालुका किंवा जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी त्या संबंधित शाळेवरती कारवाई करणं हे त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. समजा तिथेही दाद नाही मिळाली तर त्याच्याही वरच्या लेवलला जाता येतं. विभागीय शिक्षण संचालकांची कार्यालय असतात तिथे जाता येतं. अगदी सर्वोच्च ठिकाण म्हणजे आपले शिक्षण सचिव आणि हम्म. शिक्षण मंत्री ओके. यांच्यापर्यंत हा मुद्दा नक्की घेऊन जाता येऊ शकतो. हा. आणि तिथेही दाद नाही मिळाली तर कोर्ट आहेच. हो. पण तिथपर्यंत जाण्याची गरज नाही पडणार कारण हम्म. ह्या सर्व शिक्षण विभागातल्या शिक्षण विभागाला या सगळ्या तरतुदींची कल्पना आहे, त्याच्यामुळे ते त्याच्यावरती कारवाई जरूर करतील. ओके. त्यामुळे तिथे त्यांनी जावं, नक्की ओके. जावं. या मुलांना शिक्षण मिळावं याच्यासाठी म्हणून आणि ते शिक्षणाच्या प्रवाहात राहावेत याच्यासाठी म्हणून पण नापास केलं गेलं नाही किंवा नापास करायचं नाही 8वी नंतर किंवा 8वी पर्यंत असं काहीसं केलं गेलं होतं. त्याला बराच विरोध पण झाला होता. ते नेमकं काय आहे? तर मुळामध्ये शिक्षण काय आहे म्हणजे ह्याच्या आपण थोडंसं मुळाशी जाऊया. हा. शिक्षण हे काय आहे? आता तुम्ही आम्ही जेव्हा आपण शिकतो म्हणजे मूल जन्माला आल्यापासून शिकतं, बरोबर? हो. हो. ते उभं राहायला शिकतं, ते बोलायला शिकतं, ते खायला शिकतं, असं हा. सगळं शिकतं हा. ते. हा. आता ह्या शिक्षणामध्ये पास नापासची संकल्पना आहे का? नाहीये. नाहीये, नाहीये. बरोबर? हा. किंवा मूल आणखीन पुढे मोठं होतं. ते हम्म. धावतं, पडतं, त्याच्यानंतर खेळतं, हो. हं? हो. त्याच्यानंतर ते लोकांशी बोलायला शिकतं. हा. ह्याच्यामध्ये कुठे पास नापासची संकल्पना आहे का? तर ती अजिबात नाही. नाहीये, हा. बरोबर? म्हणजे शिक्षण हे निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. अगदी त्याच्यामध्ये बरोबर. पास आणि नापास ह्या संकल्पना अत्यंत विपरीत संकल्पना आहेत. म्हणजे एखादं मूल समजा असं आपण धरूया की हे औपचारिक शिक्षणाच्या व्यवस्थेत आलं, ते शाळेमध्ये जायला त्यांनी सुरुवात केली. पहिली, दुसरी, तिसरी करता करता ते काय मध्ये समजा काही 2-3 महिने 4 महिने आजारी पडलं, ते शाळेत जाऊ शकलं नाही, ते विषय कॅच करू शकले नाही, त्या विषयांचं त्याने ज्ञान त्याला मिळवण्यामध्ये अडथळे आले, तर याचा अर्थ असा नाही होत की ते ज्ञान त्याला कधीच मिळणार नाहीये. हा. हा. बरोबर? म्हणजे त्याला गणिताच्या बेरजेची संकल्पना, वजाबाकीची संकल्पना, अगदी प्राथमिकचं उदाहरण आपण जर हा. धरलं, हा. तर बेरीज वजाबाकीची संकल्पना त्याला एक दुसरी तिसरीच्या टप्प्यावरती नाही कळली, तर हा. याचा अर्थ असा नाही की त्याला ती आयुष्यात कधीच कळणार नाहीये. बरोबर. बरोबर? ते बरोबर. निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. हा. मग केवळ त्याला 3ऱ्या वर्षी बेरीज आणि वजाबाकी येत नाही आणि हा. म्हणून त्याला गणितात मार्क कमी पडतात आणि बरोबर. म्हणून त्याला नापास करून त्याला हा. त्याच वर्गामध्ये ठेवणं, हा. हे मानवीय आहे का? हे तुम्हीच सांगा. बरोबर. बरोबर? शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया. कदाचित विज्ञानाच्या संकल्पना मला आजच्या वर्षी नाही हा. कळतेत. पण मला कधीतरी त्या पुढे कळतील कारण आपला मेंदू ग्रो होत राहतो, बरोबर. आपला मेंदू मॅच्युअर होत राहतो. हा. जसजसे आपण बाहेरच्या जगामध्ये फिरत राहतो, हा. मुलीला संधी मिळते, हा. त्यावेळेला तिचा विकास होत राहतो, तिचा हो. बौद्धिक हो. विकास हो. होत राहतो. त्यावेळेला कुठल्या तरी टप्प्यावरती तिला ते कळणारच आहे ना. बरोबर. आणि समजा तिला नाही त्या विज्ञानातले काही पैलू कळले, हा. तर काय हरकत आहे? हा. तर आग्रह कशाला असायला हवेत की नाही तिला विज्ञानाचे इतके पैलू इतक्या ह्याच्यापर्यंत कळायलाच पाहिजे, ते नाही कळलं तर तिला मागे हम्म. ढकलणार मी, हम्म. हे हम्म. कशाला असायला हो. हवं? हो. हो. त्याच्यामुळे मुळामधली शिक्षणाची जर आपण संकल्पना समजून घेतली तर हा. शिक्षण हा. हे निरंतर चालणारी गोष्ट आहे. बरोबर. त्याची एक गती असते. काही बालकं खूप गतीने काही गोष्टी अचीव्ह करतात, हा. पुढे जाऊन कदाचित ती स्लो हा. होतात. हा. काही बालकं सुरुवातीपासून एका समान गतीने पुढे जातात, काही बालकं सुरुवातीच्या गतीमध्ये नसतात, नंतर ती गती पिकअप करतात. हा. तर हे सगळं नॅचरल आणि नॉर्मल आहे. हा. तर हे जर लक्षात घेतलं तर त्या कुठल्याही बालकाला नापास करून हा. त्याच वर्गामध्ये ठेवण्यामध्ये बरोबर. काहीही अर्थ नाही. हो. हो. दुसरी गोष्ट अशी, सामाजिक दृष्ट्या त्याचे काय परिणाम आहेत, तर कुठे तुम्ही लक्षात घ्या की माझ्यावरती जर नापासचा शिक्का लागला आणि मी त्याच खालच्या वर्गात गेले, माझ्या वर्गातली सगळी मुलं पुढे जाणार आहेत, बरोबर? मला ते अपमान आहे. बरोबर. त्या अपमानाचं ओझं त्या बालकाने किती काळ सहन हम्म. करावं हम्म. आणि त्या अपमानाच्या ओझ्यामध्ये शिक्षण चांगलं होणार आहे का? बरोबर. तर ते नाही होणार आहे.
त्या बालकाचा आत्मविश्वास जाणार आहे. शिकायला काय लागतं? तर आत्मविश्वासाची गरज असते. हो तर तो आत्मविश्वास खच्चीकरण हे आपलं त्याच्यातलं उद्दिष्ट हो आहे का? हो तर ते नाही आहे. आणि अशामुळे मुलं शाळेतलं शिक्षण सोडतात. मुलं शाळा सोडतात कारण त्यांना तिथे अपमानास्पद वाटायला लागतं, की हा माझी ही वेगळीच मुलं आहे. बाकीची मुलं मला चिडवतात, की हा हा नापास होऊन हा आलाय. हा हां, की ही नापास होऊन आलीये. त्याच्यामुळे बरोबर मुलं शाळा सोडतात. हम्म मग शाळा सोडायला लावणं हे आपल्या शाळा व्यवस्थेचं उद्दिष्ट आहे का? तर हम्म ते नक्कीच नाहीये. नक्कीच नाही त्यामुळे हे लक्षात घेणं गरजेचं आहे, की हम्म, शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये पास नापासला काही स्थान नाहीये. म्हणून ही हम्म. तरतूद महत्वाची आहे. आता काही म्हणजे बऱ्याच आता ते लिहून आलेलं असतं बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात आहे किंवा पहिल्याच पेज मध्ये की मुलाला ह्या टर्म मध्ये काय यायला हवं वाचन लेखन अमुक डमुक इतक्या गोष्टी त्याला माहिती असायला हव्यात असं ते लिहिलेलं असतं हो, त्या त्या हो, इयत्तांमध्ये हो. आणि त्याच्यानंतर असं होतं की एकदा ती वार्षिक परीक्षा झाली आणि त्या संबंधित मुलाला त्या विषयामध्ये मार्क कमी पडले तर पुन्हा एक टेस्ट घेतली जाते ते पण त्या ह्याचं कारण आहे का ती टेस्ट घेणं जोपर्यंत बालकाला नापास केलं जात नाही, हा तोपर्यंत त्यांना टेस्ट घ्यायच्या. तर 10 घेऊ देत, 5 घेऊ देत, हा किती घेऊ देत, काही हरकत नाही. ओके हं. हा. दुसरी गोष्ट तुम्ही म्हणताय तसं, की पाठ्यपुस्तकामध्ये पण अपेक्षा हो व्यक्त केल्यात, हो की मुलांना हे गोष्टी यायला हव्यात. आल्या हव्या बरोबर? तर त्या अपेक्षा चुकीच्या नाहीयेत. ओके अपेक्षा असायलाच हा हव्यात, की काय मुलांना निदान हा कारण हे शिक्षण हळू ग्रो प्रत्येक इयत्तेनुसार ते बरोबर वाढत जाणारं बरोबर शिक्षण आहे. हा त्याच्यामुळे ह्या इयत्तेत काय यायला हवं, हा 6व्या इयत्तेत काय यायला हवं, 7व्या इयत्तेत काय हा यायला हवं, हा अशी एक साधारण ढोबळपणाने त्या अपेक्षा केल्या गेल्या. हा आता आपण हे समजून घेऊया, की कुठल्याही बालकाची इतकी काही अक्षमता नसते, की त्याला यातलं काहीच येणार नाही. हो हं. जर बालकाला येत नसेल, तर हा तो त्या बालकाचा दोष आहे, हा का शिक्षण देणाऱ्याची कमतरता आहे? देणाऱ्याची कमतरता आहे हा आपण विचार करायला हवा. बरोबर कुठलंही जगातलं मूल म्हणजे एक ज्याला मेजरमेंटने मतिमंदत्व सिद्ध झालेलं आहे, अशी हम्म, मुलं जर आपण बाजूला काढली, हा हं, तर कुठलीही मुलं ज्यांचा साधारणपणे आयक्यू हा नॉर्मल कॅटेगरीतला आहे, ते कुठलंही मूल त्याच्याकडे हा शिक्षणाची क्षमता असतेच असते, शिकण्याची क्षमता असतेच असते. त्या शिकण्याच्या पद्धतींमध्ये फरक असू शकतो. काही हा मुलं जे म्हणतो ना आपण मल्टिपल हो इंटेलिजन्सचा हो सिद्धांत हो तुम्हाला हो माहिती हो असेल. काही मुलं व्हिज्युअली जास्त हा शिकतात हा किंवा ऐकून जास्त ऐकून शिकतात. जास्त काही शिकतात मुलांना 2-3 वेळेला घ्यावं हो लागतं. हो हं. तर हो प्रत्येकाची शिकण्याची हा स्टाईल आहे. हा तर ती लर्निंग स्टाईल लक्षात घेऊन हा त्या संबंधित शाळेच्या शिक्षकाने, वर्गाच्या हा शिक्षकाने आपल्या वर्गाच्या अध्यापनाची व्यवस्था त्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. हा मुळामध्ये हा विश्वास घेऊन, की माझ्या वर्गातलं प्रत्येक बालक हे शिक्षण घ्यायला सक्षम असं आहे. हा कोणीही अक्षम नाही. ते तसं जर म्हणजे ती जबाबदारी कोणाची आहे शिक्षण पुरवण्याची? तर ती संबंधित शाळेची आणि शिक्षकांची आहे. ती हम्म बालकाची जबाबदारी नाही, की हा सगळा अभ्यासक्रम मी पूर्ण करेन आणि ती हम्म पालकांची पण जबाबदारी नाही, की हा सगळा अभ्यासक्रम मी पूर्ण करेन आणि मी हम्म पास होईन. समजा मला हे हम्म नाही आलं तर त्याच्यात माझा दोष आहे. ते हम्म हम्म बालकांच्या बाबतीत नाही म्हणता येणार. ओके तो दोष कुणाचा असेल? म्हणजे हम्म दोष असं म्हणता येणार नाही, पण अगदीच दोष जर काढायचाच झाला, काढायचा तर झाला तो दोष शाळेचा असेल किंवा त्या वर्गामध्ये हम्म. शिकवणाऱ्या शिक्षकांचा आता असेल. याच्यामध्ये मग आपण एक दर्जेदार शिक्षणाची जी अपेक्षा करतो शिक्षण पद्धतीची अपेक्षा एक दर्जात्मक शिक्षण पद्धतीची अपेक्षा करतो ती मग कशी काय हे होऊ शकते फुलफिल होऊ शकते मग तो दर्जा म्हणजे ह्या शाळांनी आणि शिक्षकांनीच त्याचे सुनिश्चिती करणं हा गरजेचं म्हणजे आहे ना. हे जर आपल्याला पॅरामीटर्स हे जर आपण ठेवले की त्याला नापास करायचं नाहीये हो. किंवा त्याला ते आस्ते आस्ते शिकवायचं आहे हळूवार त्याला समजून उमजून ते शिकवायचं आहे तर हे तिची अपेक्षा आणि हे जे आपण काय म्हणू त्याला जबाबदारी. जबाबदारी की तो जो दर्जा कसा शिक्षणाचा राखला जाईल मग हा, मग ती जबाबदारी शाळेतली आणि शिक्षकांची आहे. म्हणजे त्यांनी आता बघा तुम्ही काही ठिकाणी बघितलं असेल, की प्रोजेक्ट्स केले जातात हो हो मुलांकडनं, हो बरोबर? हो त्याच्यानंतर मुलांना फील्ड ट्रिप्सला नेलं हो जातं. हो बरोबर? हे दर्जाबद्दलच सांगणारी ह्या गोष्टी आहेत, ओके की फक्त मूल शाळेमध्येच 4 शिकता भिंतींच्या असं मध्ये शिकतं शिकता आहे, असं का त्याला विविध मार्ग मिळत आहेत. हा म्हणजे मूल काय केवळ शिक्षक शिकवतो ते शिकतो असं नाही ना. हा मूल कशातनं शिकतं? तर मला हा समजा फील्ड ट्रिप्सला नेलं आणि हा मला कोणाच्या मुलाखती घ्यायला लावल्या, हा तर त्यातनं पण मूल शिकतं. हा बरोबर? त्याच्यानंतर मला कुठे निरीक्षणाला नेलं, हा झाडांच्या निरीक्षणाला, बागेच्या निरीक्षणाला, हा ह्याला नेलं, तर त्यातनं मूल शिकतं. हा बरोबर? त्याच्यामुळे विविध मार्गांनी मूल शिकतं. हा शिक्षक हा एकमेव घटक नाही शिक्षण देणारा. शिक्षक हा ह्या सगळ्या जे काही शिक्षणाचे घटक आहेत, त्याची रचना करणारा असा सुलभक असं आपण म्हणू शकतो. तर हा ते जर तशा रचना, अध्ययनाच्या रचना, अध्ययन अध्यापनाची रचना जर शाळेने आणि शिक्षकांनी नीट केली, तर ते हम्म, दर्जेदार शिक्षण नक्की पुरवू शकतात. हम्म.
पण हल्ली शिक्षक इतकं उदासीनतेनं किंवा ह्याने असं म्हणतात की आम्हाला बाहेरची कामं भरपूर आहेत, म्हणजे प्रशासनाची कामं भरपूर आहेत. आम्हाला सर्वेचं काम असतं, आम्हाला मतदानाचं काम असतं, आम्हाला क्लेरिकल वर्क जास्त असतो. म्हणजे शिक्षक एक जण शिक्षक म्हणत होता की आम्हाला डेटा एंट्रीचंच काम जास्त आहे. तर ह्यातनं हे शिक्षणाचा दर्जा पण कमी होतो का? आणि मग बालकांकडे शिक्षक किती वेळ अ, बालकांना दिला जातो? म्हणजे अ, विद्यार्थ्यांना किती वेळ शिक्षक हा वेळ देऊ शकतो? ह्या सगळ्या प्रशासकीय हस्तक्षेपाच्या ज्या काही गोष्टी घडत असतात शाळेमध्ये. मुद्दा तुमचा योग्य आहे. आता आपण वर्तमानपत्रामध्ये पण बऱ्याच वेळेला बातम्या ऐकतो किंवा जे शिक्षक खूप शिकवू इच्छितात मुलांना, हा तर त्यांच्या पण आपण तक्रारी ऐकत असतो, की हा प्रशासकीय कामं खूप मागे लावलेली आहेत शासनाने. हा दुसरी गोष्ट म्हणजे डेटा जमा करणं. हा, शाळेचा तोच डेटा सारखा मागितला जातो. बरोबर. म्हणजे खरं तर त्यांची अशी तक्रार आहे, की इतके तुम्ही पोर्टल्स तयार केलेले आहेत. तर हा तुमच्याकडे तो ऑलरेडी डेटा आहे आणि तरी हा आमच्याकडनं सातत्याने का हा मागवला जातो? हा बरं त्यांची तक्रार अजून अशी असते, की डेटा मागवतात तर मागवतात, पण ते आत्ता द्या. या 1 तासामध्ये द्या. म्हणजे मी शिकवू का मी ते डेटा हा देण्याचं काम हा करू? हा का मी नेटवर्क शोधत शोधत शाळेभर फिरू? हा हं, हा ही त्यांची अडचण आहे. तर हा ह्या अडचणी खऱ्याच आहेत. हा आणि आता तिथे सुद्धा मी सांगेन, की शिक्षण हक्क कायदा काय सांगतो? त्याचीही दखल ह्या कायद्याने घेतलेली आहे. शिक्षण हक्क कायदा हे असं सांगतो, की शिक्षकांना जनगणना, हा निवडणुका हा आणि कुठलीही नैसर्गिक किंवा कुठलीही आपत्ती आली, तर ती 3 कामं सोडली, तर अन्य कुठलीही कामं शिक्षकांना देऊ नयेत. बर. हं. जनगणनेचं काम त्यांना नाकारता येत नाही. निवडणुकांच्या संबंधातली कामं त्यांना नाकारता येत नाहीत. आणि जर काही आपत्ती आली, तर ती कामं त्यांना नाकारता येत नाहीत. हा ठीक आहे? हा. आता दुर्दैव आपल्याकडे असं आहे, की आपल्याकडे निवडणुका सारख्याच होत राहतात. हो. म्हणजे त्या महापालिकेच्या होतात, ग्रामपंचायतीच्या पंचायत स्तरावरती होतात, राज्य स्तरावरती अशा राज्यस्तरीय. अनेक प्रकारच्या हो निवडणुका आहेत. त्याच्यामुळे ते सातत्याने ते निवडणुकांचं चक्र चालू हो राहतं. हो पण त्याला खरं म्हणजे आता कायद्याने म्हटलं आहे त्याच्यामुळे शासन त्यांना देऊ शकतं. हा पण शासन इथे इच्छाशक्ती लावू शकतं, की आम्ही शिक्षकांना निवडणुकीची कामं पण देणार नाही. त्यांना हा शिकवण्याचं काम करू द्या. हो. असं खरं तर तर ते शासन राज्य शासनाच्या हातात आहे. करेक्ट, हा करेक्ट. म्हणजे राज्य शासनाने अशी पर्यायी व्यवस्था उभी केली, त्यांना मनुष्यबळ हो मिळावं हो याची हो आणि शिक्षकांना ह्या कामातनं मोकळं केलं हो किंवा कमीत कमी कामं दिली. तर खरं म्हणजे ते राज्य सरकारने इच्छाशक्ती दाखवली तर हे शक्य आहे. हा ठीक आहे? आता कसली कसली कामं शिक्षकांना करायला लागतात, तर ते आधार कार्ड मुलांचं जाऊन हो काढून आणा. हो त्याच्यानंतर काय त्या शेळ्याच मोजा. हो त्याच्यानंतर आणखीन काय आता निदान ही शिक्षणाची तरी काम आहेत, की कुठल्या तुमच्या विद्यार्थ्यांपैकी संबंधित असलेली. हा संबंधित थोडी तरी, की हा तुमच्या हा विद्यार्थ्यांपैकी कुणाचे पालक हो नाहीयेत, हो तर तो डेटा पाठवा. तर ही हा निदान त्यांच्याशी संबंधित तरी माहिती आहे. हा पण बाकीचे ते इतकी असंबंधित कामं शिक्षकांना हा लावली जातात हा आणि त्याच्याबद्दल पुष्कळ ओरड होऊन सुद्धा हा राज्य सरकार त्याच्यातनं धडा घेत नाहीये, ही हा दुर्दैवाची बाब आहे. त्याच्यामुळे शिक्षकांना खरं म्हणजे त्यांना त्यांचं काम, त्यांचं प्रामुख्याने काम काय आहे, तर हो ही पिढी तयार करणं, हो प्रत्येक पिढी तयार करणं, हो सुजाण, सज्ञान अशी पिढी तयार करणं, ती देशकार्यासाठी म्हणजे जर आपण आर्थिक हो रोजगाराचं हे बघायचं झालं, तर त्याला सक्षम अशी जनता तयार करणं, हा काहीतरी एक मूल्य असलेली जनता निर्माण करणं, हा हे खरं म्हणजे शिक्षकाचं काम आहे. बरोबर. आणि ही इतकी वेड्यासारखी कामं त्यांच्या ह्याच्यात लावून हम्म ठेवले, तर हम्म ते दुर्दैवी आहे. हा तर त्याचा राज्य शासनाने नक्कीच खरं म्हणजे विचार करायला हवा. पण हा. बघू आता. मगाशी जसं तू म्हणालीस की ह्याच्यामध्ये शिक्षणाचं गुणवत्ता, शिक्षणाचा दर्जा हा राखला गेला पाहिजे, याच्यासाठी मुलांना नापास नाही करायचं आहे किंवा हे. पण आताचं जग जे आहे ते स्पर्धात्मक युग असं म्हणतो आपण. मुलांना प्रत्येक गोष्टी म्हणजे सुपर चाइल्ड करण्याच्या मागे असलेले पालक आणि शिक्षक असे दोघेही हे आहेत. तर अशा वेळेस हा जो बॅलन्स आहे की स्पर्धात्मक त्या ज्या काही रेसमध्ये त्यांना मुलांना गुंतवायचं तर नाहीये, पण शिक्षणाचा शैक्षणिक दर्जा पण तो राखायचा आहे. तर तो बॅलन्स कसा साधावा पालकांनी आणि शिक्षकांनी मिळून? मुळामध्ये स्पर्धा हम्म. हीच कृत्रिम गोष्ट आहे. हा, हं. अशी स्पर्धा वगैरे असं काही नसतं. प्रत्येक बालक, प्रत्येक मनुष्य हे युनिक असतं. हम्म, वैशिष्ट्यपूर्ण आहे. आता इथेच बघ, जे तुझ्याकडे आहे ते माझ्याकडे नाही. हम्म, की जे माझ्याकडे आहे ते तुझ्याकडे नाही. हम्म, ठीक आहे?
म्हणजे समजा अशी जर स्पर्धा लावली, आता समजा तुझं आपण असं धरूया की तुला मुलाखत घेण्याचं तुझ्याकडे खूप चांगलं कौशल्य आहे हम्म, आणि ते माझ्याकडे नसेल. हम्म, आणि मग आपण असं म्हटलं की नाही, मी असं म्हणत राहिले की नाही मला पण मुलाखत चांगली घेता येईल, मी स्पर्धा करेन हिच्याशी, तर त्याला काही अर्थ नाहीये. हम्म, माझ्याकडे जे आहे त्याच्यामध्ये मी एक्सलन्स मिळवावा, हम्म, त्याच्यामध्ये मी पुढे जावं, हा, तुझ्याकडे जे आहे त्याच्यामध्ये तू एक्सलन्स मिळवावा आणि हा, त्याच्यामध्ये पुढे जावं. हा, त्याच्यामुळे स्पर्धेमुळे काय होतं, हम्म, तर स्पर्धेमुळे खरं सांगायचं झालं तर नुकसान जास्त होतं. हा, स्पर्धेत शिक्षणाच्या दर्जासाठी आणि चांगल्या शिक्षणासाठी स्पर्धेची जरा सुद्धा आवश्यकता नाही. किंबहुना स्पर्धा ही मुलांमध्ये चुकीचे मूल्य रुजवते. हम्म, कुठली मूल्य रुजवते? तर मला अमक्यापेक्षा मला चांगलं व्हायचं आहे. मला तमकीपेक्षा मला चांगलं व्हायचं हम्म, आहे. हं? हम्म, तर जे अमकीपेक्षा म्हणत असताना ना, हा, जेव्हा स्पर्धा येते तेव्हा सहकार थांबतो. बरोबर, ठीक आहे. आपल्याला काय शिकवायचंय? आपल्याला सहकार शिकवायचंय. बरोबर, आपल्याला स्पर्धा नाही शिकवायची. म्हणजे आपल्याला हे नाही शिकवायचं की माझ्याकडे जे आहे ते मी लपवून ठेवेन आणि मी दुसऱ्याला देणार नाही. तर ही मूल्य आपल्याला नाही द्यायचे, की मी मोठी होते, तूही मोठी हो, मी तुला मोठं होण्यासाठी मदत हम्म, करते. हम्म, हम्म, हे मूल्य सहकाराचं आहे आणि ते आपल्याला रुजवायचंय. हा, आणि तेच शिक्षण आहे. म्हणजे हा, शिक्षणाचा दर्जा म्हणत असताना हे मी मोठे होते, माझ्यासोबत तूही मोठी हो, हे म्हणत पुढे एकमेकांच्या साथीने आपण मोठं होणं हे शिक्षण आहे. बरोबर, त्याच्या स्पर्धा कुठे आली? त्याच्यामुळे स्पर्धातही काहीच आवश्यकता नाहीये. हम्म, ते आत्ताच्या काय म्हणायचं ते मार्कांच्या मागे लागणं, हा हम्म, मागे लागून ते जे काही स्पर्धेचं हा, त्याला जे स्वरूप आले ना, हा, त्याने मुलांची उलट मूल्य व्यवस्था बेगडी होते. हम्म, मुलांची मूल्य व्यवस्था खूप अशी काय म्हणतात दर्जाहीन होते. त्याच्यामुळे स्पर्धा ही नसलीच पाहिजे. स्पर्धेचा आणि दर्जाचा काही संबंध नाही. मध्यंतरी 10वी आणि चा बोर्ड पण काढायचं चाललं काढलंच होतं. आहे. बोर्ड काढूनच टाकलंय. नाही बोर्ड म्हणजे तो जो काही एक ती वेगळ्या पद्धतीची अगदी 12वीच्या ह्याच्यात सुद्धा अजूनही पालक त्या गोष्टीचं टेन्शन घेतात कारण त्याच्यावरच पुन्हा जी जेई वगैरे ह्या परीक्षा अवलंबून आहेत त्या मार्कांवरच 10वीच्या मार्कांवरच. तर मग तिथे आपण एकीकडे म्हणतोय ते काढलंय पण दुसरीकडे 11वी-12वी पासून प्रवेश घेताना शेवटी मार्कांवरच तुम्हाला फोकस बरोबर करावा आहे. लागतोय. बरोबर आहे. मग हे काढल्याचं कसं हम्म. द्योतक तर म्हणावं? आता हे उच्च शिक्षणामध्ये काय होतं, की आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे ना, की हां. भारत हा लोकसंख्येमध्ये पहिला 1 नंबरचा देश आहे हो. जगामध्ये. हां. हं. तर आता एवढ्या लोकसंख्येला शिक्षण पुरवायचं, हां. हं, तर काहीतरी चाळणी लावायला लागते. हां. ठीक आहे. आपल्याकडे सर्व मुलांना हां. त्यांना जे हवं ते शिक्षण उपलब्ध करून देण्याची आपल्याकडे व्यवस्था नाही. हो. तेवढी आपल्याकडे कॉलेजेस नाहीये. हां. ठीक आहे. मग आता आहे त्या कॉलेजेसमध्ये ह्या मुलांना जर प्रवेश द्यायचा असेल, तर हां. काहीतरी चाळणी लावायची गरज पडते. हां. आणि मग अशा वेळेला ही चाळणी म्हणून हे सगळं तुम्ही म्हणताय तशा सगळ्या हां. परीक्षा याच्यामध्ये येतात. मार्क गृहीत धरले हां, जातात. मार्क गृहीत धरले जातात. तर हे त्याचं काय म्हणायचं एक आपण म्हणूया, की अ, जे उपयोगाचं नाही हां. किंवा ज्याची काही आवश्यकता नाही अशा गोष्टी आणाव्या लागल्या. तर हां. ते आपलं दुर्दैव आहे असं आपण म्हणूया. हां. कधीतरी आपण अशा भविष्याची अपेक्षा करूया किंवा भविष्याचं स्वप्न पाहूया, की हां. ज्यावेळेला ज्या बालकाला, ज्या हां. विद्यार्थ्याला, हां. विद्यार्थिनीला जे शिक्षण हवं आहे त्याच्यामध्ये हां. त्याला प्रवेश मिळेल, तिला प्रवेश मिळेल हां. आणि त्याच्यासाठी त्याला कुठल्याही अशा पद्धतीच्या चाळणी परीक्षांची हां. कठोट जी हां. परीक्षा आहे, हां. तर त्याची गरज लागणार नाही अशा भविष्याचं आपण स्वप्न पाहूया. बरोबर. हं. एकीकडे प्रशासकीय अधिकारी म्हणतात, की आम्ही आधुनिक शाळा करण्याच्या प्रयत्नात आहोत. दुसरीकडे आर-टी सारख्या कायद्याची अजूनही आपल्याकडे आवश्यकता आहे. तिसरीकडे शाळा बंद करण्याचं प्रशासनाचं धोरण आहे. धोरण आहे. म्हणजे जवळ-जवळ 18,000 शाळा आता महाराष्ट्रामध्ये बंद बंद केल्या. झालं. हं. आणि ह्या सगळ्या गदारोळामध्ये की ही परस्पर विरोधी भूमिका प्रशासनाची हं. वाटत नाही का? हं. हो, बरोबर. तुम्ही म्हणताय ते सकृतदर्शनी तरी तसंच दिसतंय, हां. की ती परस्पर विरोधी भूमिका आहे. हां. तुम्ही शाळा बंद करण्याचा मुद्दा उपस्थित केलात. तोही अगदी योग्य आहे. 18,000च्या आसपास शाळा हां. महाराष्ट्रामध्ये सरकारने बंद केल्या. त्याला कारण दिलं, की कमी पटसंख्येच्या शाळा. हं. ठीक आहे. हं. आता मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, की तरतूद काय आहे शिक्षण हक्क कायद्यामध्ये? तर हां. 1ली ते 5वीच्या मुलांना 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये शाळा उपलब्ध झाली पाहिजे. हो. शिक्षण व्यवस्था उपलब्ध हां. झाली पाहिजे. 6वी ते 8वीच्या मुलांना 3 किलोमीटरच्या परिघामध्ये शाळा किंवा शिक्षण व्यवस्था उपलब्ध झाली पाहिजे.
असं असू शकतं, कारण आता ना स्थलांतरण वाढलंय. म्हणजे गावांमधनं लोक आता निमशहरी भागांमध्ये किंवा निमशहरी भागातली लोक शहरांमध्ये स्थलांतरित होत आहेत. त्याच्यामुळे त्या गावांमध्ये तुम्ही ऐकलं पण असेल की गावांमध्ये आता म्हाताऱ्या माणसांशिवाय कोणी नाही. हा ठीक आहे, मुलं राहिलेली नाहीयेत. ठीक आहे, पण ही परिस्थिती कशी आहे की मुलं कमी झालीत हे खरं आहे, पण ती संपूर्णपणे ते गाव ओस पडलं अशी परिस्थिती कुठेच नाहीये. हा म्हणजे त्या गावांमध्ये अजूनही मुलं आहेत. भले हो ती पूर्वी 50 मुलं असतील, हा आता ती 15 मुलं आहेत. हो ठीक आहे, अगदी 10 मुलं आहेत असं हा आपण धरूया. हा हा पण त्या 10 मुलांच्या शिक्षणाची काळजी काय कुठे घेतली जाते? हा म्हणजे केवळ 10 मुलं आहेत म्हणून आम्हाला परवडत नाही. हं? परवडत नाही शासन म्हणत नाही. हम्म, शासन म्हणतं की काय करायचंय, शासन काय उत्तर त्याच्यावरती देतं की नाही, सामाजिकीकरण मुलांचं हा झालं हा पाहिजे हा या नावाखाली त्या शाळा बंद केल्या जातात. 10 मुलांचं सामाजिकीकरण कसं होणार? हा तर त्यांना जास्त मुलांची संख्या असेल तर शाळांना अन्य शाळांच्या सुविधा पण त्यांना मिळतील. हो 10 मुलांच्या शाळेला सुविधा उपलब्ध करून देता येत नाहीत वगैरे अशी अनेक कारणं सरकार देतं. हा छुपं कारण असं की ते परवडत नाही. तर ह्या नावाखाली त्या शाळा बंद केल्या तर त्या 10 मुलांसाठी शिक्षणाची व्यवस्था काय? हा हा, ती कुठेच नाही. मग ती मुलं कुठे जाणार? तर ती त्या शाळा काही 3 किलोमीटरच्या परिघातच आहेत असं नाहीये. हा त्या शाळा कदाचित 5 किलोमीटरच्या परिघात आहेत. बरोबर. आणि आम्ही जिथे काम करतो तिथे ग्रामीण भागामध्ये आम्ही आदिवासी पट्ट्यामध्ये जास्त करून काम करतो. तुम्ही कुठे काम करता? आमची उन्नती नावाची संस्था हा आहे. उन्नती संस्था सामाजिक आणि शैक्षणिक हा बदलासाठी. आणि आम्ही आदिवासी पट्ट्यामध्ये हा विशेष करून विदर्भातला जे अकोला जिल्हा आहे, हा अकोला आणि अमरावती जिल्ह्याला लागून असलेला जो भाग आहे तिथे आम्ही आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी काम करतो. आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आश्रमशाळांमधल्या काही काही आश्रमशाळांमधल्या मुलांसाठी आम्ही काम करतो. ओके तर आता जेव्हा आम्ही हे काम करतो, आदिवासी क्षेत्रामध्ये काम करतो, तेव्हा आम्हाला दिसतं की मुलं 10 मुलं आहेत, 5 मुलं आहेत, पण त्यांच्या शाळा खूप लांब आहेत कारण गावातली शाळा बंद झाली. हा तर त्या मुलांनी जायचं कसं? कारण मध्ये इतका मोठा रस्ता आहे, निर्जन रस्ते आहेत. तर त्या हम्म. मुलांनी कसं जायचं? मग अशा वेळेला ही मुलं शाळेत जाऊच शकतात असं होत नाही, बरोबर त्यांना घरीच राहावं लागतं. बरोबर हा, तर अशा प्रसंग मग इथे मुलांच्या शिक्षण हक्काचं काय आहे? हा तर वास्तविक पाहता शासनाने औदार्याची भूमिका घेणं गरजेचं आहे. हा शासनाने मुलांचा शिक्षणाचा हा मूलभूत अधिकार आहे. हा बरं, मी घटनेने सांगितलेला अधिकार म्हणते, तो घटनेने सांगितलेला मूलभूत अधिकार आहे की तो सर्व मुलांना मिळाला पाहिजे. तर अशा अधिकारासाठी शासनाने खूप औदार्याची भूमिका घेणं गरजेचं आहे की त्या ठिकाणी 5 मुलं जरी असली तरी देखील आम्ही तिथे ह्या बाकीच्या गोष्टी बघणार नाही. त्या 5 मुलांसाठी तिथे त्यांच्या 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये हम्म. शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध राहील हम्म. हे आम्ही सुनिश्चित करू. ही औदार्याची भूमिका खरं म्हणजे शासनाने घेण्याची गरज आहे घेण्याची हा गरज आहे. शाळा बंद करणं काय सोपं आहे हा हो? हो शासनाला एका सही निश्चय एका हा फटक्यानेशी शाळा बंद करता येते. हम्म. पण त्याचा परिणाम मुलांवरती किती होणार आहे? हम्म. तर आता तुम्ही बघा की तुम्हीच सांगितलं की 18,000 शाळा हा जवळजवळ शासनाने बंद केल्यात. त्या 18,000 शाळांशी जोडलेली अशी 10 मुलं तरी धरू हो आपण, किमान 10, 15 असतील, पण हो आपण सोयीसाठी 10 हा मुलं धरू. हा तर जवळजवळ 1,80,000 हो मुलं होतात. हो बरोबर? एक लाखाच्या लाख वरती ऐंशी गेले हा 1,80,000 मुलांपैकी जर समजा लाखभर मुलं जरी आपण अशी धरली की त्यांना नाही जाता येणार आहे अन्य कुठल्या शाळेत, हम्म. किंवा त्यांना ते तिथे जाणं, दुसऱ्या शाळांपर्यंत जाणं हे त्यांचं आयुष्य अवघड करणारी गोष्ट जर असेल, बरोबर तर ही आपली अपेक्षा आहे का? मग आपण जेव्हा महाराष्ट्र हे विकसित राष्ट्र, हा विकसित राज्य जेव्हा आपण म्हणतो, हा डेव्हलप्ड स्टेट असं हा जेव्हा आपण म्हणतो, हा तेव्हा त्या डेव्हलप स्टेटचं वर्तन कसं असायला हवं? तर बरोबर आम्हाला परवडतंय, हो काळजी करू नका, तुम्ही 5 मुलं आहात ना, हा 5 मुलांसाठी सुद्धा आम्ही व्यवस्था करू. बरोबर ऍक्च्युली हा दृष्टिकोन हा असला पाहिजे. हा जर आपण विकसित राज्य म्हणत असू तर आपला दृष्टिकोन औदार्याचा असला पाहिजे. हम्म. आपला दृष्टिकोन सर्वांना सामावून घेणारा असला पाहिजे. मग आपला हा असा दृष्टिकोन का आहे की हा नाही, 10च मुले तर आम्ही शाळा बंद करतो? हम्म. तर ते आपल्याला ना विकसित राज्य या संकल्पनेला ही शोभणारी गोष्ट नाहीये. Whereas असं आपण हे करायला खरं तर काही हरकत नाही की दिल्लीमध्ये जसं शासकीय शाळांना सरकारी शाळांना कसं स्ट्रेंथनिंग केलं गेलं त्याचे काही जर मॉडेल महाराष्ट्र राज्याने जर ते तपासले तर कदाचित सरकारी शाळांना स्ट्रेंथनिंग केल्यासारखंच होईल. सरकारी शाळा स्टेग्नंट केल्याच पाहिजेत. हा सरकारी शाळा ह्या मजबूत केल्याच पाहिजेत. मला सांगा, माझं स्वतःचं शिक्षण अनुदानित शाळेत झालंय. हा ठीक आहे, तुमची मुलगी अनुदानित शाळेत हा आता शिकते. हा तुमच्या मुलीला काही चुकीचं शिक्षण किंवा वाईट शिक्षण मिळतंय का? बिलकुल नाही नाही मिळते. मलाही कधी वाईट शिक्षण, मलाही खूप उत्तम शिक्षण मिळालं. हा माझे आई वडील, माझे सासू सासरे किंवा माझ्या घरातले जे कोणी वयोवृद्ध व्यक्ती हो असतील की जे आता 60च्या पुढचे आहेत, हो त्यांचं शिक्षण ह्या सरकारी शाळांमध्येच झालेलं हो आहे.
आणि त्याच पालकांची आम्ही मुलं आहोत, बरोबर? बरोबर बरोबर. मग असं म्हणत असताना म्हणजे सरकारी शाळांनी याचा अर्थ खूप चांगल्या पद्धतीचं उत्तम शिक्षण दिलेलं आहे. हा असं अजिबातच नाही की सरकारी हा शाळांना हे शिक्षण देता येत नाही. ते शिक्षण सरकारी शाळांचं चांगलं असू नये हा याच्या व्यवस्था उभ्या करता येतात. हा 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 लक्षात येते? म्हणजे आता चांगलं शिक्षण शाळा केव्हा देऊ शकणार नाही? हा. जर त्यांना पुरेशी शिक्षक संख्या नसेल त्या बरोबर. शाळेकडे, किंवा पुरेशा व्यवस्था नसतील, पुरेशी इमारत नीट नसेल, हो ठीक आहे? हो त्याच्यानंतर खेळाचं साहित्य नसेल, मुलांना गणवेश देता येत नसेल, ठीक आहे? मुलं चांगल्या गणवेशात येत नसेल, मुलांना पाठ्यपुस्तक मिळत नाही अशी परिस्थिती असेल, हा. तर त्या ठिकाणी चांगलं शिक्षण नाही मिळू शकणार. नाही मिळू मग शकत. हे चांगलं शिक्षण न मिळण्याची व्यवस्था आपण उभी करतोय का, हे आपल्याला तपासून बघायला हवं. हा हं? हा हा पुन्हा मी म्हणेन की विकसित राज्याच्या संकल्पनेकडे जाईन. मी विकसित राज्य आहे असं केव्हा म्हणेन, ज्या वेळेला त्या राज्यातल्या प्रत्येक शाळेची गुणवत्ता ही कुठल्याही मुलाला, बालकाला, मुलीला त्या शाळेमध्ये यावं असं वाटणं, हा कुठल्याही पालकाला त्या शाळेमध्ये प्रवेश घ्यावा असं वाटणं, हा अशी त्या शाळेची गुणवत्ता तयार करण्याचं जेव्हा एखादं राज्य सक्षमता दाखवतं, हम्म, आणि जेव्हा त्याची एक ओनरशिप घेतं, हम्म, त्यावेळेला आपण म्हणू शकतो की खरोखरच हे विकसित राज्य आहे. हम्म. आपण जेव्हा म्हणतो महाराष्ट्राचं, म्हणजे मला खेदाने हे म्हणावं हा असं वाटतं की आपण एकीकडे आपण म्हणतो आहोत की मुंबई सारखी मोठी मोठी शहरं या राज्यामध्ये आहेत, नागपूर हा सारखं मोठं मोठं शहर इथे हा तयार होत आहे, हा आणि जिथे संपत्ती निर्माणाची हो केंद्र महाराष्ट्रामध्ये आहेत, हो ठीक आहे? महाराष्ट्राचा विकास दर चांगला आहे, हो. ठीक आहे? हा विकास दर कुठल्या पॅरामीटर्स वरती आहे? हा म्हणजे एकीकडे तुम्ही सरकारी शाळा बंद करताय, खाजगी शाळांना जास्तीत जास्त प्रमोट करताय. केवळ सरकारी शाळा बंद करतायत असं नाही, आहेत त्या सरकारी शाळांची अवस्था तुम्ही बघा. बरोबर. शिक्षकांचा अभाव आहे, शिक्षकांची हो कमतरता आहे, हो त्यांच्या भिंती बघा, हो त्यांची अवस्था बघा, हा ठीक आहे? अशा खूप कमी शाळा असतील की ज्या शिक्षकांनी स्वतःच्या हिमतीवरती चांगल्या ठेवल्यात. बरोबर. शिक्षकांची हिंमत आपल्याला अपेक्षित नाहीये ना, ही हा जबाबदारी शिक्षकांची आहे का, की माझी शाळा खूप प्रशासनाची. चांगली आहे? हो तर ती जबाबदारी सरकारची आहे, हो प्रशासनाची आहे. हो तर मग विकसित राज्य एकीकडे आपण म्हणतो, आणि हा दुसरीकडे शाळांची जर अवस्था बघायचं झालं तर ही अशी शाळा आपण सरकारी शाळांची म्हणतो. हे चित्र आपल्याला काय सांगतं? हम्म. खरं म्हणजे ह्याचा बघायचं झालं तर एक शिक्षण हक्क कार्यकर्ता म्हणून ही खेदाची गोष्ट आम्हाला हा वाटते हा की आम्ही अशा राज्यामध्ये राहतो की जे आम्ही विकसित राज्य विक- म्हणतो, पण तिथे आणि मात्र दुसरीकडे शाळांची गुणवत्ता ही अशा पद्धतीची, अं, दर्जा अशा पद्धतीचा आहे. म्हणजे शाळा प्रशासन, पालकांचा संघर्ष आणि दुसरीकडे खाजगी शाळा आणि शासकीय शाळांमधले शिक्षक, अशी ही जी दरी आहे, ही दरी नेमकी कशी मिटवता येईल असं वाटतं? आता इथे तुम्ही खाजगी शाळाचा 2-3 वेळेला हा उल्लेख केलात, हा म्हणून मला ह्याच्याबद्दल जरा बोलावंसं वाटेल. अं, बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये हे गणित असतं हा की खाजगी शाळा म्हणजे उत्तम दर्जा, उत्तम दर्जा. चांगला दर्जा. हा हं? हा तुम्ही प्रत्यक्ष ज्यांना शिक्षणाबद्दल जरा काहीतरी समज आहे, हा हा अशांनी खाजगी शाळांमध्ये जाऊन डोकवावं. हा मी अनुदानित शाळांची गोष्ट नाही करत आहे, ओके. ठीक आहे? हा मी खूप श्रीमंत शाळांची गोष्ट मी करत नाहीये. हम्म, हं? पण आपल्या शेजारी पाजारी, की ज्या काही कॉन्व्हेंट नावाने म्हणा किंवा ज्या काही आणखीन कुठल्या नावाने म्हणा, की ज्या अशा खाजगी शाळा उभ्या झाल्यात, त्यांच्याकडे तुम्ही जाऊन पहा. हं? मी हे नक्की म्हणू शकते की त्यांना शिक्षण खर्च परवडत नाही. हा एक मी तुम्हाला गणित सांगते. हा शिक्षण देण्यासाठी प्रामुख्याने काय लागतं? तर इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, बरोबर. बरोबर? इमारत की लागते. जे आरटीए कायद्यानुसार. हां. इमारत लागते, बेंचेस हो लागतात. त्याच्यानंतर काय खेळाचं साहित्य लागतं, हे लागतं सातत्याने, पुस्तकं लागतात सातत्याने. शिक्षकांचे पगार आले. हां, तर हे झालं इन्फ्रास्ट्रक्चर, ठीक हा आहे? इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च, बरोबर. आणि बरं त्याचा मेंटेनन्स असतो दरवेळेला. मेंटेनन्स असतो. तो खूप मोठा खर्च आहे. दुसरा खूप मोठा खर्च आहे तो म्हणजे शिक्षकांवरच्या वेतनाचा. बरोबर. तोही मोठा खर्च आहे, कारण तेवढे शिक्षक लागतात. शिक्षक आहे, म्हणजे स्टाफ आहे, स्टाफ आहे, म्हणजे शिपाई पासून क्लर्क वगैरे. शिक्षकेतर स्टाफ आहे. शिवाय क्लेरिकल ऑफिसचा हो स्टाफ हो आहे. हो ह्या सगळ्याला सुद्धा खूप सारा खर्च लागतो. हो तर म्हणजे शिक्षण ही स्वस्त गोष्ट नाहीये. बरोबर. शिक्षणामध्ये खूप मोठी इन्व्हेस्टमेंट लागते, हा आणि मग ती इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर ती वसूल करण्यासाठी जेवढी फी लावावी लागते, हा तेवढी फी आपल्या सामान्य जनतेला परवडत नाही. आणि म्हणून मग अशा वेळेला काय करतात ह्या शाळा, तर शिक्षणामध्ये तडजोड करतात. हा मग ती तडजोड कुठे होते? तर तुम्ही बघा, ह्या शाळांमधले शिक्षकांचे पगार जाऊन बघा. बरोबर 10-12, कधी कधी गावांमध्ये तर 5,000 असे शिक्षकांचे पगार बरोबर आहेत. बरोबर. 15,000 इथपर्यंत पगार असतात त्या शिक्षकांचे. जास्तीत जास्त डोक्यानं पाणी 20,000-1,000 हो पगार असतात, हो ठीक आहे? मग आताच्या युगामध्ये ह्या शिक्षक जर अशा पद्धतीचा असेल की हा ज्याला स्वतःचा संसार चालवण्याचीच मेटाकुटीने करावा लागते गोष्ट, तो स्वतःचं शिक्षण काय करणार आहे?
शिक्षक म्हणून मला सातत्याने स्वतःला तयार करावं लागतं, बरोबर. सातत्याने स्वतःला वाचत राहावं लागतं, अपडेट ठेवावं अपडेट ठेवावं लागतं. लागतं. तर हे शिक्षक नाही करू शकणार. हा. दुसरी गोष्ट, ह्या शिक्षकांना तयार करण्याची पण एक यंत्रणा असते की ज्याला शिक्षक प्रशिक्षण म्हणतो, हो हो सातत्यपूर्ण. हो. ते सुद्धा ह्या शाळा करत नाहीत कारण परवडत नाही. बरोबर हं? बरोबर. आणि मग असं होतं की त्यांना ते परवडत नाही, म्हणून मग ते कॉम्प्रोमाइज, तडजोड झालेलं शिक्षण देतात. आणि मग ते आम्ही तडजोड झालेलं शिक्षण देतो हे लपवायचं कसं? तर मग ते काय करतात, खूप चांगला गणवेश तुम्हाला देतात. हं? त्याच्यानंतर तुम्हाला चांगले बूट देतात, चांगलं दप्तर देतात. हं? हा. त्याच्यानंतर मोठी आकर्षक पुस्तकं आणि पुस्तकं वर्कबुक्स देतात. अशी हा. ते तुम्हाला घ्यायला सांगतात बरोबर. विकत. मोठाले गॅदरिंग हा. भरवतात. आणि मग मग ते असं असतं की मग घरी अभ्यास द्यायचा करायला. मग हा. पालकांना असं वाटतं की अरे वा, किती शाळा आपलं हो चांगलं. हो. म्हणजे ह्याची त्यांना गरज पडते मग ह्या सगळ्या हा. बेगडी याची. त्याच्यामुळे हे तुम्ही नक्की समजा की खाजगी शाळा चांगलं शिक्षण देतात हा आपला भ्रम आहे. हा. सरकारी शाळा चांगलं शिक्षण देतात आणि वाईट शिक्षण देतात. हा. खाजगी शाळा खूप एलिट शाळा असतील तर त्या काहीतरी शिक्षण देत असतील, पण त्याही वाईट शिक्षण देतात. त्या तडजोडी करतात कारण त्यांना परवडतच नाही तो हा. शिक्षण खर्च. बरोबर त्यामुळे तुम्ही आतमध्ये जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. बरोबर. भारताबाहेरच्या देशांमध्ये, अनेक देशांमध्ये खरं तर लाईफ स्किल एज्युकेशन किंवा सिविक सेन्स च्या बाबतीतलं प्रशिक्षण किंवा त्या बाबतीतलं शिक्षण देण्यावर भर दिला जातो. आपल्या भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये हा भर दिला जात नाही. त्याचं नेमकं काय कारण असावं? आता काय झालंय सांगते ह्याच्यामध्ये. आपण ना सगळ्या अपेक्षा, हा. सर्व प्रकारच्या शिक्षणाची अपेक्षा हा. ही औपचारिक शिक्षणामधनं करतो. हा. हम्म. हा. म्हणजे जसं आता तुम्ही बघाल तर ट्रॅफिक रूल्स पाळले जावे. हा. तर याच्यासाठी काही संस्था किंवा संघटना ज्या आहेत त्यानंच तिथे जातात शिक्षण विभागाकडे आणि त्यांना सांगतात की हे तुम्ही तुमच्या करिक्युलम मध्ये घाला. हा. ठीक आहे. हा. तर आता असं आहे की औपचारिक शिक्षणाला मर्यादा आहेत ना. हो मूल किती वेळ शाळेत असतं? हो 5 तास. हो. बरोबर, 5 तासांपेक्षा हा. जास्त नसतं. हा. त्याच्यामध्ये परत वर्षातले किती दिवस असतं? तर हा. जास्तीत जास्त 120 दिवस आहे आणि किंवा मोठे वर्ग असतील तर ते 200 हा. दिवस. हा. म्हणजे 365 दिवसांपैकी 200 किंवा लहान वर्गांसाठी 120 दिवस मूल शाळेमध्ये असतं. त्याच्यात परत ते 5 तास असतं. कायदा तर म्हणतो 4 तास, खरं म्हणजे हा. त्यांना 4 हा. तासांचं तरी शिक्षण हा. मिळायला हवं. ठीक आहे. आता जे मूल पालकांकडे आणि समाजाकडे ह्याच्यापेक्षाही जास्त वेळेला असतं. हा. ठीक आहे. हा. की पालकांकडे आणि समाजाकडे हे मूल 365 दिवस असतं. हा. 4 तासांपेक्षा तर कितीतरी जास्त वेळ पालकांकडे आणि हो समाजाकडे हो असतं. हो हो. तर मग ही जबाबदारी पालकांची नाहीये का? ओके. समाजाची नाहीये का? हम्म. हं? हम्म. हम्म. सर्वच आपण औपचारिक व्यवस्थेवरती टाकून कसं चालेल? हम्म. सिव्हिक हम्म. सेन्स हा घरामधनं यायला हवा. मी हम्म. लोकांशी कसं वागायला हवंय? मी हा. बाहेर रस्त्यावरती गेल्यावरती रस्त्यावर पडल्यावर कसं वागायला हवंय हे पालकांनी शिकवायला हवं. हो. सर्व काही आपण औपचारिक शिक्षणामधनं कशी अपेक्षा करावी? बरोबर. त्याच्यामुळे पालकांकडनं किंवा समाजाकडे खरं तर ही शिक्षणाची व्यवस्था असायला हवी. सर्व बाबतीतला भर आपण औपचारिक शिक्षणावरती नाही देऊ शकत. शिक्षकांवर टाकणं हा. किंवा शिक्षण व्यवस्थेवर शिक्षण टाकणं व्यवस्थेवरती टाकणं हे योग्य नाही आणि योग्य नाही. ते सोपं पण नाहीये. हा. म्हणजे तुम्ही काय काय शिकवणार आहात मुलांना? बरोबर. तर ते हे सिव्हिक सेन्स हा दैनंदिन पण आयुष्यातला तरी लाईफ स्किल आहे. शाळांमध्ये नागरिक शास्त्र किंवा हा. मूल्यशास्त्र हा. अशा तर गोष्टी त्याच्यामधनं इन्क्लूड जेवढं केल्या. जाईल तेवढं जाऊ हा. शकतं. हा. हा. त्याच्यामधनं जेवढं जाईल तेवढं जाऊ शकतं. पण तुम्ही सर्वच नागरिक म्हणजे असा पूर्ण हा. सिव्हिक सेन्स वाला हा. अत्यंत मूल्यवान नागरिक औपचारिक व्यवस्था काय शिकवेल? तर घटनेमध्ये अपेक्षित असलेली जी मूल्य आहेत, तर त्या मूल्यांबाबत औपचारिक व्यवस्थेमध्ये बोलता येईल आपल्याला, शालेय हा. व्यवस्थेमध्ये. पण आता मी लोकांशी कसं वागावं किंवा मी हा. लोकांना उलट उत्तर देऊ नयेत, हा. किंवा उलट उत्तर देऊ नयेत म्हणण्यापेक्षा मी हिंसात्मक पद्धतीने बोलू नये, माझी भाषा कशी असायला हवी, ते सगळं शाळा कसं शिकवतील? हम्म. मग पालकांचं काय काम आहे? पण असंही म्हटलं जातं काही विचार शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचं असंही एक प्रवाह आहे की जो नागरिकशास्त्राचा विषय आहे तो 20 मार्कांचा करायच्या ऐवजी तो 100 मार्कांचा केला तर तो जास्त इफेक्टिव्ह ठरेल. ते मागण्या कोणाच्या कशाही असू शकतात. म्हणजे हा. मागणी असायला काय, आपली लोकशाही देश आहे. हो. त्याच्यामुळे कोणी कशाही मागण्या करायला काहीच प्रत्यवाय नाही, त्याला हम्म. अडचण नाही. मागण्या कराव्यात. हा. पण शेवटी आपल्या मागणीनुसार ती शिक्षण व्यवस्था रचली नाही जाणार आहे ना. त्याच्यासाठी बरोबर. बसलेली लोक आहेत शिक्षण हा. व्यवस्थेमध्ये, हा. जी तज्ज्ञ आहेत, हा. ज्यांच्याकडे ती जबाबदारी आहे की शिक्षण व्यवस्था रचायची. हा. तर त्यांचं काय म्हणणं आहे तेही तितकंच महत्वाचं आहे. हम्म. आता अनेक गोष्टी मी तुम्हाला मगाशीच म्हटलं तसं की ट्रॅफिक रूल्स पाळावेत. हे हा. सुद्धा शिक्षण व्यवस्थेमध्ये कसं शिक्षण हा. यावं. हा. हा. तर हे काय ट्रॅफिक रूल्स, मी रस्त्यावरती पडल्यावरती ट्रॅफिक रूल्स हा. काय पाळायचे मला पालकांसोबत जातो तर तो पालकांनी पालकांनी, पाळलं समाजाने, पाहिजे. हा. शेजारी पाजाऱ्यांनी हा. शिकवायचं, रस्त्यावर चालणाऱ्या लोकांनी हो. शिकवायचं की बाळा असं नको, हा. हे डाव्या बाजूने चाल, हा. उजव्या बाजूने चालू नको. हे आपण समाज म्हणून हा. आपल्या मुलांना शिकवायला हवं.
बरोबर. आजूबाजूच्या. महाराष्ट्र राज्य हे खर तर विकसित राज्य असं समजलं जातं. बरेच ठिकाणी बरेच जिल्हे असे आहेत की जे शिक्षणाचे माहेरघर म्हणून समजलं जातं, की तिथं उत्तम दर्जेदार शिक्षण मिळतं. आणि दुसरीकडे मात्र शिक्षणाच्या प्रवाहात न येणारे अनेक विद्यार्थी आपल्याला दिसत आहेत. गरिबी असेल, अनेक काही गोष्टी असतील त्याच्या मागे कारण. तर हे परस्पर जे विरोधाभास आपल्याला दिसतंय आणि एकूण प्रशासकीय धोरण जे शिक्षणाकडे त्यांचे बजेटच एकूण कमी ठेवायचं शिक्षण व्यवस्थेच्या अनुषंगाने चांगल्या पद्धतीनं कार्यान्वित करण्याच्या प्रोसेसमध्ये. तर हे परस्पर विरोधाभास त्याच्याकडे तुम्ही कसे पाहता? आता तुम्ही जेव्हा म्हणताय की काही जिल्ह्यांमध्ये शिक्षण चांगलं मिळतं असं म्हणत असताना बहुतेक तुमच्या डोक्यामध्ये तुम्ही जिथे राहता ते हा पुणे हा हा शहर किंवा हा पुणे हा पुणे शहरच पुणे असं शहर, तुमच्या डोक्यामध्ये पुणे असेल. आहे, मुंबई आहे, मुंबई वेगवेगळे. आहे. हा. पण अशी तुम्ही किंवा आता किती पश्चिम महाराष्ट्र पण आता त्या अर्थाने शिक्षणाच्या हम्म, चांगल्या ह्याच्यामध्ये हम्म, येत आहे. बारामती सारखी बारामती शहर, सारखं. बरोबर. हा तर मग आता हे तुम्ही बघितलं तर तुम्ही उदाहरणं कशाची दिली तर ती शहरांची दिलीत, हा बरोबर. हा पुणे, बारामती, हा मुंबई, हा नागपूर आहे. हा तर आता आपल्याला शिक्षणाचं जेव्हा सार्वत्रिकीकरण करायचंय असं हा आपण जेव्हा म्हणतो हा त्यावेळेला आपल्याला सर्व ठिकाणी असं दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावं हा अशी आपली अपेक्षा आहे, की काही उत्तम शिक्षणाची पॉकेट्स तयार व्हावी तशी असं आपण म्हणतो. हा म्हणजे तुम्ही ही जी सगळी उदाहरणं सांगितली ती काही चुकीची नाही, ती हा बरोबर आहेत. हा पण ती शिक्षणाची तयार झालेली पॉकेट्स आहेत ना, बरोबर. पॉकेट्सने असं शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण होणार आहे का? तर ते हम्म, नाही होणार आहे. हम्म, एक्सलन्स ज्याला आता सातत्याने तो वापरला जातो शब्द, की एक्सलन्स हम्म, एक्सलन्स. हा, हम्म, तर ती एक्सलन्सचं उदाहरण असलेली ही काही पॉकेट्स आहेत. पुणे आहे, मुंबई आहे, नागपूर आहे, आणखीन काय औरंगाबाद मधली काही ठिकाणं असतील, हा बारामती सारखी तुम्ही म्हणताय तशी काही ठिकाणं असतील, हम्म, किंवा काही शाळा असतील की ज्या आहेत ठिकठिकाणी पण त्या चांगलं शिक्षण. पण ही पॉकेट्स आहेत ना, तर ते पॉकेट्स आपल्याला कशी कामाची पडणार आहेत? पॉकेट्स ही काही समाजापुरतीच उपयोगाची पडणार आहेत. हाच दर्जा आपलं विकसित राज्य म्हणत असताना हे जे दर्जा जे आपण गुणवत्तेची एक्सलन्स जे काही परिभाषा तयार केलेली आहे, हा तर तोच दर्जा सर्व ठिकाणी समान पद्धतीने उपलब्ध व्हावा ही खरं म्हणजे आपली अपेक्षा असली हम्म, पाहिजे. हम्म, आणि ती विकसित राज्य म्हणून आपल्या राज्याची ती जबाबदारी असली पाहिजे. हम्म, पॉकेट्स निर्माण करायला काही नाही लागत, म्हणजे फार काही लागत नाही, हा लागतं पण फार काही लागत नाही. तर ती हम्म, पॉकेट्स ठीक आहेत, ते ठिकठिकाणी असू शकतात. पण हम्म, जोपर्यंत त्या पॉकेट्स मधल्या संकल्पनांचं, पॉकेट्स मधल्या सुविधांचं सार्वत्रिकीकरण होत नाही तोपर्यंत त्या पॉकेट्सना काय अर्थ राहतो? बरोबर. बरोबर. काही हम्म. विद्यार्थ्यांमध्ये कलेचे गुण असतात, काही हम्म. विद्यार्थ्यांमध्ये खेळामध्ये प्रावीण्य मिळवायचं किंवा त्याची त्या बाबतीतली आवड असते. काहींच्या बाबतीत सायन्स की अकॅडमिकली ते पुढे गणितज्ञ किंवा अशा अनुषंगाने काही विद्यार्थी असतात. अ, पण आपल्याकडची जी शिक्षण व्यवस्था आहे ती पाठ्यपुस्तक केंद्री अशी आहे. तर त्याला शिक्षण क्षेत्रामध्ये काय वेगळे गोष्टी इन्क्लूड केल्या पाहिजेत असं तुला वाटतं? हम्म. तर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की आपली शिक्षण व्यवस्था ही प्रामुख्याने पाठ्यपुस्तक केंद्रीय आहे. हं, हम्म. कारण तो भर जास्त असतो की जे पाठ्यपुस्तकात आहे ते आपल्याला शिकायचंय. आता हे सुद्धा पुन्हा कशावर, म्हणजे तुम्ही म्हणता तोही मुद्दा आहे की कोणाला गाण्याची आवड असते, कोणाला वेगवेगळ्या कलांची आवड असते. तर शहरांमध्ये काय होतं की अं, शाळेच्या बाहेरच्या जगामध्ये अशा सुविधा उपलब्ध आहेत हं, की कोणाला गायन शिकायचंय, कोणाला काय पोहणं शिकायचंय, कोणाला आणखीन काही गोष्टी शिकायच्या आहेत, तर त्या मोठ्या शहरांमध्ये या बाहेर सुविधा उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे मुलं तिथे जाऊ शकतात. हं, मोठी शहरं सोडलीत तर तुम्ही हं. बाहेर गावात आतमध्ये नाहीच गेलात, आहे. हं, गावं काय निम शहरांमध्ये पण या हो. सुविधा नाहीयेत. नाहीये. त्याच्यामुळे वास्तविक पाहता ह्या गोष्टी ज्या आहेत त्याचे काहीतरी एक्सपोजर शाळांमधनं मिळणं गरजेचं आहे. आणि मग त्याच्यासाठी अभ्यासक्रम रचना हं, कशी असावी याचा विचार आवश्यक आहे. आताचा अभ्यासक्रमात तुम्ही पाहाल तर त्याच्यामध्ये कला आहे, हस्तकला आहे. ते जरी असलं तरी त्याच्या आता तासिका कमी केल्या आहेत. हो. त्याच्यानंतर त्याच्यासाठी पूर्वी शिक्षक असायचे, तर ते शिक्षकांची तरतूद काढून टाकलेली आहे. हं, तर ह्या गोष्टी आपण पुन्हा म्हणजे रिग्रेसिव्ह म्हणतो, पाठीमागे जाणार आपण म्हणतो, अशी काही पावलं आपण उचललेली आहेत याच्याबद्दल काही दुमत नाहीये. तर ती सर्वसमावेशक शिक्षण असायला हवं हं, एवढं निश्चित आपण म्हणू शकतो. हं, जगामध्ये जे म्हणून विकसित देश आपण पाहतो, उदाहरण द्यायचं झालं तर अमेरिका, जर्मनी, जपान, अगदी चीन सुद्धा, फिनलंड, तर या देशांमध्ये शालेय शिक्षण मोफत उपलब्ध करून देण्याची खूप सुरुवातीपासून व्यवस्था उभी आहे.
आपल्या देशानेही शालेय शिक्षण मोफत उपलब्ध करून देण्याची खूप सुरुवातीपासून व्यवस्था उभी केली आहे. ही व्यवस्था खिळखिळी होऊ नये ही अपेक्षा आहे. दर्जेदार शिक्षण मोफत पुरवणं ही शासनाची, शाळांची आणि शिक्षकांची जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी त्यांना घ्यायला लावणं हे नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे. तर आजच्या पॉडकास्टमध्ये शिक्षण हक्क की ओझं या विषयावर विस्तृत मांडणी हेमांगीनी केली. शिक्षण व्यवस्थेचे विविध पदर उलगडताना आरटीईचं वास्तव, त्यानंतर प्रशासकीय दडपण आणि पालक आणि विद्यार्थी आणि शिक्षकांचे एकूण जे आयाम हेमांगीताईंनी मांडले या पॉडकास्टमध्ये, त्याबद्दल मी हेमांगीताईंचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.